This conference will now be recorded. सुप्रभात सगळ्यांना. संहिता वाचन ग्रुप तद्विद्या संभाषा बुद्धिवर्धनाना याच्या आपण जी सिरीज घेतोय सुश्रुत संहिता वाचन आणि त्या संदर्भाने विविध तज्ञ वैद्यांचं आपण मार्गदर्शन घेतोय. त्यामध्ये त्वचा शरीर ऑफ सुश्रुत या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा हरीश पाटणकर सर यांनी आपला वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे आणि पुढे याच्या पुढे 1-1.5 तास आपल्याला सर मार्गदर्शन करतील. तर मी जास्त सरांचा वेळ न घेता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात असे मी सरांकडून परमिशन घेतो. त्यानुसार सर्वप्रथम आपण आजच्या विशेष सत्राची सुरुवात धन्वंतरी स्तवन आणि प्रार्थनेने करूया. मी मृदुलाला विनंती करतो की त्याने धन्वंतरी स्तवनाने आजची सुरुवात करावी. हॅलो, हा आवाज येतोय. नमामि धन्वन्तरिमादिदेवम् सुरासुरैर्वन्दितम् पादपङ्कजम् लोके चरारु भयमृत्यु नाशम् धातारम् मीशम् विविधौषधिनाम् ॐ शङ्खं चक्रं जलौकान् दधतं मृतघटं चारुणोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरीत्याशुकपरिविलसन् मौलिमङ्गोजनेत्रम् कालाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसच्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगणवन प्रौढदावानिलीलम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. प्रह्लाद नारद पाराशर पुण्डरीक व्यासाम्बरीश शुक शौनक भीष्मदालभ्यां रुक्माङ्गदार्जुन वसिष्ठ विभीषणादिमान् पुण्यानिमान् परम भागवतां स्मरामि. आदिनाथं च मच्छिन्द्रं गोरक्षं कहिनीं तथा निवृत्तिं ध्यानदेवाय देवचूडामणे नमः. अखण्डानन्दरूपाय समज्ञानप्रदायिने भवभ्रान्तिर्विनाशाय श्रीगुण्डाख्य रामचन्द्र महादेव रामचन्द्र श्री सद्गुरु विश्वनाथाय श्री सद्गुरु गोविन्दनाथाय श्री सद्गुरु माधवनाथाय नमः. श्री सद्गुरु आनन्दनाथाय नमः. ब्रह्मणो हि समारब्धा मात्रेया तेषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा. आयुर्वेदारतं वन्दे माधवाख्यं महागुरु आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् दृष्टाध्यानि दृष्टकर्म कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिषक् श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेते समुदितै यत्कार्यं प्रतनोति सः समुद्यर्थं हि कार्यस्य वयं तु प्रयतामहे.
धन्यवाद मृदुला. जवळपास 140 दिवसाहून अधिक आपण ही संहिता वाचन अखंडपणे करतोय. आधी वाग्भट वाचन, त्यानंतर आता सुश्रुत वाचन. सुश्रुत वाचनानंतर मध्ये आपण सूत्रस्थान संपूर्ण केलं, त्यानंतर आता शारीरिक स्थान संपूर्ण केलं आणि आता आपण निदान आणि चिकित्सा स्थान या पद्धतीने पुढे प्रेझेंटेशन घेत आणि आपला वाचन हे सलग राहणार आहे. मी सरांचा परिचय करून देण्यासाठी मी रोशनला विनंती करतो की सरांचा त्यांनी थोडक्यात परिचय करून द्यावा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तसं पाहता सरांना परिचयाची गरज नाही, सरांना सर्वांनी ज्ञात आहे, पण हे व्याख्यानाची जे अनौपचारिकता म्हणून सरांच्या बद्दल जरापास सांगतो. वैद्य हरीश पाटणकर सर, सरांचे BMS अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून झाले. सरांचे पदव्युत्तर शिक्षण क्रियाशारीर या विषयात झालेले आहे. सर सध्या PhD करत आहेत आणि जे सरांचे नाव जसे बहुचर्चित आहे त्याचे कारण आपल्याला माहित आहे की इंडियाज फर्स्ट हेअर टेस्टिंग लॅब आणि रिसर्च सेंटर केश आयुर्वेद याचे ते फाउंडर आहेत आणि डायरेक्टर पण आहेत. तसेच केश आयुर्वेदचे महाराष्ट्रामध्ये, अदर स्टेटमध्ये आणि अब्रॉडमध्ये सुद्धा जसे की ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, UAE, रशिया असे मिळून टोटल 108 सेंटर्स आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन संहिता गुरुकुल हे सध्या रन होत आहेत. आतापर्यंत या गुरुकुलचे 10 पुष्प पूर्ण झालेले आहेत आणि सरांचे बरेचसे पुस्तकं असे पब्लिश आहेत. त्यात केश आयुर्वेद, आयुर्वेदाच्या स्मृतीतून भाग 1, भाग 2 आणि सरांचे विशेष पुस्तक म्हणजे द्रव्यगुण संग्रह, स्वयं श्लोक रचित असे पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यासाठी सरांना पूज्य पादाचार्य रचनात्मक पुरस्कार वैद्य खडीवाले संशोधन संस्थेच्या रूपाने मिळालेला आहे. स्वदेशी भारत सन्मान 2009 हे पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. सर नॅशनल, इंटरनॅशनल सेमिनार मध्ये गेस्ट स्पीकर म्हणून असतात. सरांनी बरेचसे आयुर्वेदिक कोर्सेस असे कंडक्ट केलेले आहे, जसे की आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी अँड ट्रायकोलॉजी, बेसिक कन्सेप्ट ऑफ द्रव्यगुण विज्ञान विथ एकद्रव्य चिकित्सा, आयुर्वेदिक क्लिनिकल डायट्रिक्स, न्यूट्रिशनल अँड इम्युनिटीज आणि सध्या सरांचे ऑनलाईन वर्कशॉप इन फंडामेंटल अँड आयुर्वेदाज फॉर सक्सेसफुल प्रॅक्टिस यासाठी सध्याचे एक नवीन सरांचे वर्कशॉप सुरू आहेत. त्याची माहिती तुम्हाला smrutiayurved.com यावर पण मिळेल. आणि आपल्याला माहित आहे जसे की सरांचा आणि त्वचा ह्या विषयाबद्दल बरेचसे आवड आहे. त्यासाठी सरांनी काय आयुर्वेद हे नवीन कन्सेप्ट सुरू केलेली आहे. त्यामुळे सर हे त्वचाविषयी जेवढे बोलाल तेवढे कमी आहे आणि आपल्याला वेळेची मर्यादा पण असल्यामुळे मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावं आणि मी माझे शब्द थांबवतो. धन्यवाद रोशन. आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. सरांना ऐकण्यासाठी आपण सगळेच आतुर झालो आहोत. तरी सुद्धा मी 2 गोष्टी फक्त पुन्हा एकदा सांगतो. सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवा आणि जे काही आपले क्वेश्चन्स असतील तर ते चॅट बॉक्स मध्ये टाका. स्वतःचा माईक कोणी ऑन करू नका, त्यामुळे डिस्टर्बन्स येणार नाही कोणालाच. ओके सर, तुम्ही सुरू केलं तरी चालेल मार्गदर्शन. धन्यवाद. नमस्कार, सुप्रभातम आणि धन्यवाद रोशन, केदार आणि सर्वच टीम, जी संहिता वाचन ग्रुपची सर्व टीम. तुमची खूप सुंदर उपक्रम चालू आहे तुमचा. धन्वंतरी स्तवन म्हटलेले आपली मृदुला सुद्धा, सर्वांचंच कौतुक मनापासून. आणि मी आता व्याख्यानाला सुरुवात करतोय. PPT फक्त रोशन, मी नेक्स्ट म्हटलं की तू एक नेक्स्ट PPT दाखवत राहशील. ओके, नेक्स्ट. तर त्वक शारीर हा विषय आपण बघतोय. आत्ताच रोशनने तुम्हाला छोटासा परिचय करून दिला, त्याच्यामध्ये त्याने कायायुर्वेद याचाही उल्लेख केला. खर तर ही जी काया आपण म्हणतो आपल्या पूर्ण शरीरावरती, देहावरती जी पसरलेली आहे ती त्वचा, ही समजून घेणं, अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट ऑफ स्किन, अंडरस्टँडिंग द फॉर्मेशन ऑफ स्किन, अंडरस्टँडिंग द फॉर्मेशन ऑफ स्किन डिसीजेस, अंडरस्टँडिंग द आयुर्वेदिक व्ह्यू टू सी और टू ट्रीट दीज स्किन डिसीजेस, या सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याला त्वक शारीर शिकणं
हे फारच महत्वाचं राहतं आणि खूप गरजेचं हे राहतं. आणि म्हणून थोडस वेगळ्या पद्धतीने ग्रंथातल्याच गोष्टी कुठंही ग्रंथ न सोडता, ग्रंथातल्या शब्दाची कुठंही तडजोड किंवा कन्सेप्टची तडजोड न करता, पण थोडस आपण म्हणूयात की माझ्या वेगळ्या पद्धतीने, युनिक स्टाईलने, हसत खेळत, गप्पा मारत, एन्जॉय करत, मार्केट मधल्या लेटेस्ट गोष्टींकडे बघत आपण हे त्वक शायरी आज शिकणार आहोत. ओके, नेक्स्ट. तर जनरली त्वक शायरी म्हटलं की तुम्ही बघितलेलं आहे की जनरली आपल्याला स्किन अनाटॉमी लगेच आपल्या डोळ्यासमोर येते. आजचा विषयच मुळात लिमिटेड असल्यामुळे यातल्या काही व्यवस्थित पण सिस्टमॅटिक गोष्टी आपण बघणार आहोत. की स्किन अनाटॉमी म्हटलं की तुम्हाला पर्टिक्युलरली टिपिकल हे पिक्चर एक तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं आणि आपण त्याचे लेयर्स वगैरे सगळे मॉडर्न नुसार शिकलेलो असतो. नेक्स्ट, मग त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की लेयर्स ऑफ स्किन मध्ये अशा पद्धतीने सगळे एपिडर्मिस, डर्मिस किंवा त्याच्यातले सगळे छोटे छोटेसे लेयर्स आपण बघतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी फर्स्ट इयरला बघितलेल्या आहेत. नेक्स्ट, आणि मग आपण जनरली आपल्याला फंक्शन्स ऑफ स्किन वगैरे पण शिकवलं जातं. माहिती असतं की स्किन हा कशा पद्धतीने आपला एक लार्जेस्ट ऑर्गन आहे आपल्या बॉडीवरचा आणि तो किती एरिया व्यापून आहे, काय आहे, त्याच्यात किती मायक्रोब्स असतात, कसं फंक्शन करतं, टेम्परेचर रेग्युलेशन कसं होतं. ओके, या सगळ्या हीट पासून, कोल्ड पासून, टच पासून सगळ्या गोष्टींचा एक कशा पद्धतीने आवश्यक असणारा घटक म्हणून स्किन कडे मॉडर्न सायन्सने बघितलं जातं. इट्स अ लार्जेस्ट ऑर्गन जसं आहे तसंच ते लार्जेस्ट रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन साठी सुद्धा स्किन वापरली जाते. त्यामुळे मॅक्झिमम इंजेक्शन्स किंवा मॅक्झिमम ट्रीटमेंट्स आपण वाया स्किन बघत असतो. सगळे ऑइंटमेंट, सगळे लोशन, सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही एक्सटर्नली लावत असता, आजकाल इन्सुलिन सुद्धा एक्सटर्नली स्किन थ्रू दिलं जातं, हे तुम्ही बघताय. सगळे पेन किलिंग लोशन असतात, क्रीम असतात किंवा बाम असतात वेगवेगळे, हे सगळे स्किनच्या माध्यमातून लावले जातात. चेहऱ्यावरती ऍक्ने, पिंपल्स, कोणतीही गोष्ट आल्यानंतर सोरेसिस मध्ये लावले जाणारे सगळे क्रीम वगैरे सगळे स्किन वरती वापरले जातात. म्हणजे तुम्ही आता वेगळ्या पद्धतीने बघा की स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. नुसता बॉडीचा लार्जेस्ट ऑर्गन नाहीये, तर स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर द रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचा सगळ्यात मोठा अवयव हा आहे. तर आयुर्वेदानुसार हा तेवढा रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे का, इथपासून सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात. कारण त्वक शायरी मी तुम्हाला म्हटलं तसं हे शिकणंच मुळात खूप गमतीशीर आणि मजेशीर असणारे तुमच्यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने आपण ही गोष्ट बघूयात. आयुर्वेदाने तर कशा पद्धतीने मॉडर्न पेक्षा बियॉन्ड द लिमिट्स या त्वचेकडे पाहिलेलं आहे, त्याचा विचार केलेला आहे, हे बघूयात आपण. आणि म्हणून मी म्हटलं की या पहिल्या 5 स्लाइड आपण जस्ट थोडक्यात इन्फॉर्मेशन बघितली. मॉडर्न सायन्स स्किनकडे थोडंसं कसं बघतं, आपण फक्त ओझरती नजर टाकली. तो मॉडर्न नुसार स्किन अनाटॉमी शिकणं आजचं आपलं प्रयोजन नाहीये. आपलं आजचं प्रयोजन आयुर्वेदानुसार त्वक शायरी शिकणं हे असल्यामुळं नेक्स्ट स्लाइड आपण आपल्या विषयाकडे जातोय. आणि मग आपल्या विषयाकडे जाण्यापूर्वी आपल्याला आयुर्वेदीय काही परिभाषा समजल्या पाहिजेत. आपल्याला आयुर्वेदीय पद्धतीने आपली त्वक समजली पाहिजे. आणि म्हणून आपण आयुर्वेदात आल्यानंतर शायरी रचनेत शिकणारा पहिला श्लोक इथे बघतो, शीर्यते तत् शरीरम. बरोबर, शीर्यते तत् शरीरम, काय सुंदर व्याख्या आहे बघा. मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर अबाउट 30,000 स्किन फ्लेक्स पर मिनिट याचं शेडिंग आपल्या बॉडीतून होत असतं. म्हणजे आपल्या शरीरातून ऑलमोस्ट 30,000 स्किन फ्लेक्स पर मिनिट आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात, असं अगदी मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. एक लार्जेस्ट ऑर्गन स्किनकडे आपण बघतोय. आणि आयुर्वेदामध्ये मात्र शरीराचीच पूर्ण व्याख्या बघताना शीर्यते तत् शरीरम अशी व्याख्या आपल्याला बघायला मिळते. मग खरंच या व्याख्येचा काय संबंध आहे का, चला एक छोटीशी गंमत बघूयात. नेक्स्ट, तुम्हाला इथे तुमच्या स्क्रीनवरती आता एक छोटीशी कथा दिसते बघा, एक छोटीशी स्टोरी. या स्टोरीमध्ये काय, नेक्स्ट स्लाइड घे रोशन. या स्टोरीमध्ये काय आहे तर त्या स्टोरीमध्ये आपण एक बघतोय की तिथे एक पोलिसमॅन आहे, त्याच्यासोबत एक डॉग स्क्वॅड आहे आणि एक चोर आहे, जो चोर चोरी करून त्या घरातून चाललेला आहे.
आणि तो पळत जातो आणि नदी सुद्धा क्रॉस करतो आणि तो नदीच्या पलीकडे चोरी स्वतःची घेऊन पळून गेलेला आहे. मग तो पोलिसमॅन आलेला आहे, तो चोर शोधण्यासाठी सोबत एक डॉग स्क्वॅड घेऊन आलेला आहे आणि तो त्या घरामध्ये त्या कुत्र्याला घेऊन जातो. तिथे कुत्रा घेऊन गेल्यामुळे तो जो डॉग आहे तो स्मेल घेतो. तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या वेद किंवा अशा वेगवेगळ्या मालिकांमध्ये की जिथे अशा पद्धतीने चोरी पकडली जाते किंवा याचे सगळे पिक्चर्स असतात. तर तो कोणताही जो डॉग आहे, डॉग स्क्वॅड मधला, त्याचं स्मेल, घ्राणेंद्रिय हे एकदम स्ट्रॉंग असतं. तो तिथे त्या चोराचं, कोणताही जो थीप आहे त्याचं जे काही स्किन शेडिंग झालेलं आहे, आत्ताच आपण बघितलं मागच्या स्लाइड मध्ये की 30,000 स्किन फ्लेक्स पर मिनिट हे बॉडीतून शेडिंग होत आहे. तर त्या शेडिंग झालेल्या स्किनचा तो स्मेल घेतो आणि मग तो चोराचा पाठलाग करतो. आणि म्हणून हे कोणताही कुत्रा जो असतो तो खूप सुंदर पद्धतीने, अचूक पद्धतीने चोराला ओळखू शकतो. हे त्याच्या पाठीमागचं लॉजिक. आता इथे गंमत काय घडली? इथे गंमत अशी घडली की हा कुत्रा ज्यावेळी त्या घरातून बाहेर निघाला, रस्त्यावरून पळून गेला आणि मग तो नदी पार करून पुढे गेला. त्यावेळी तो कुत्रा घरातून पूर्ण रस्ता त्याला ट्रॅक करू शकतो, पण नदी जवळ आला की तो नदीच्या पलीकडे त्या चोराला ट्रॅक कले शकत नाही. का चोराला ट्रॅक करू शकत नाही? कारण चोर ज्यावेळी नदी क्रॉस करून जातो त्यावेळी अर्थातच त्याचे स्किन फ्लेक्स जे तिथे नदीवरती पडलेले आहेत, पाण्यावरती पडलेले आहेत, ते वाहून जातात आणि ते वाहून गेल्यामुळे कुत्र्याला पुढचा स्मेल ट्रेस करणं हे शक्य होत नाही आणि नदी ओलांडून गेलेला चोर कुत्र्याच्या तावडीतून सुटतो. आता ही स्टोरी आपण बघितली, ही गंमत आपण सगळीकडे बघतोय. याच्यातून आयुर्वेदीय शरीर आपण काय शिकलो? शरीयते तत्शरीरम. पहिला श्लोक आपण याच्यातून शिकलो, शरीयते तत्शरीरम. ज्याची झीज होते, जे सतत पडत राहतं, ते शरीर आहे आपलं. आणि मग सगळ्यात मोठं शिरण आपल्या शरीराचं कशाचं होणार आहे? अर्थातच त्वचेचं, कारण त्वचा ही आपल्या पूर्ण शरीराभर पसरलेली आहे, लार्जेस्ट ऑर्गन ऑफ आवर बॉडी आहे. आणि म्हणून मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा 30,000 स्किन फ्लेक्सचं महत्व शेडिंगचं आपण बघितलं. आयुर्वेदानुसार सुद्धा शरीयते शरीरम बघितलं. आणि मग आता अर्थातच नेक्स्ट स्लाइड. मग अर्थातच छोटीशी गंमत, शरीयते शरीरमचं अप्लाइड नॉलेज जर आपण बघायचं ठरवलं तर अप्लाइड नॉलेज तुम्हाला इथे बघायला मिळतंय. द थिअरी ऑफ टेस्ट ऑफ द पर्टिक्युलर पर्सन. मग तुम्ही आता तुम्हाला कळलं असेल एखाद्या भैयाच्याच पाणीपुरीला का चव असते, आईच्याच हातच्या भाकरीला एवढी का चव असते? कारण ती भाकरी बनवताना ती जी परात आहे त्याच्यात जी कणिक मळण्याची प्रोसेस आहे आणि ती कणिक मळत असताना तो हाताच्या ज्या काही सगळ्या स्किन फ्लेक्स त्याच्यात मिक्स होणार आहेत, याच्यावरून तुम्हाला मी गंमत करतोय. पण याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आईच्या हाताला चव कशी असते, बायकोच्या हातालाच का चव असते आणि एखाद्या भैयाची पाणीपुरी का सुंदर लागते? कारण त्याच्यामध्ये सुद्धा त्या स्किन फ्लेक्स या हिडन मध्ये आलेल्या आहेत, शरीयते शरीरम या न्यायाने. एनिवे, कायमस्वरूपी तुमच्या लक्षात हा कन्सेप्ट राहावा म्हणून छोटीशी गंमत केली. नेक्स्ट आपण आपल्या कन्सेप्ट कडे जाऊयात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आपण इथे बघतोय की आपण आता स्किन बघितली. ओव्हरऑल आपल्याला ज्यावेळी त्वचा शिकायची, स्किन शिकायची, त्यावेळी तिचा एक एक्सटर्नल पार्ट असणार आहे आणि एक इंटरनल पार्ट असणार. मग हे एक्सटर्नल आणि इंटरनल काय? आयुर्वेदीय परिभाषेमधून आपण कसं समजून घ्यायचं? आपण सहज म्हणतो आभ्यंतर त्वचा आणि बाह्य त्वचा. आता आभ्यंतर त्वचा जर आपण आपल्या शरीराची बघितली, मुखोष्ठापासून गुदोष्ठापर्यंत ही आभ्यंतर त्वचा आपल्या शरीराची सुरू होते. आणि ही पूर्ण आभ्यंतर त्वचा आपल्या शरीराची जी आहे, हे आपलं एक कोष्ठ आहे ना, एक महास्रोतस आहे, एक महाकोष्ठ आहे इनडायरेक्टली. आणि जर बाह्य त्वचा आपण बघितली की जे चेहऱ्यापासून, हातावरून, पायावरून सगळीकडे हस्तपाद्या आपल्या शाखा आहेत आणि हे सगळं बाहेर जे दिसतंय आपल्याला ते आपली शाखा आहेत. म्हणजे त्वचा ही आभ्यंतर कोष्ठापासून बाह्य शाखापर्यंत सगळी आहे. ओके, लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे इंटरनल पासून एक्सटर्नल पर्यंत सगळीकडे त्वचा आहे. त्यामुळे कोष्ठामध्ये पण त्वचा आहे. आभ्यंतर कोष्ठ हे त्वचेने बनलेलं आहे, बाह्य कोष्ठ हे त्वचेने बनलेलं आहे. आणि या दोघांमधली गती, इंटरनल टू एक्सटर्नल, लॉ ऑफ ऑस्मोसिस, लॉ ऑफ डिफ्युजन, सगळे पर्क्युलेशनचे याचे सगळे जे लॉज आहेत ते याच्यावरती अप्लाय होणार आहेत. एक छोटीशी केस आहे, आदरणीय कोलटकर सर नेहमी सांगायचे की त्यांच्याकडे एक छोटस बाळ डिहायड्रेशनमुळे आलं होतं, अतिसारामुळे आलं होतं. आणि मग ते अत्यंत डिहायड्रेट झालेल्या अतिसारजन्य अशा बालकाला त्यांनी एक
मोठं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये दूध घेतलं आणि त्या दुधाच्या पातेल्यामध्ये त्या बाळाला ठेवलं. तर थोड्या वेळाने साधारण 1-1.5 तासानंतर ते पूर्ण बाळाची जी डिहायड्रेटेड झालेली स्किन आहे ती पूर्ण रिहायड्रेट झाली. पूर्ण त्वचेवरचं सारता जी आहे ती पूर्ण झाली. अतिसार पण त्या बाळाचा थांबला. आणि सर पुढे जाऊन म्हणायचे की याचं जर सोनोग्राफी वगैरे करून पाहिलं तर याच्या पोटामध्ये सुद्धा घोटभर दूध सापडेल. एवढं दूध आता त्या त्वचेनं शोषलेलं आहे. म्हणजे आपली स्किन जी आहे ती सुद्धा एक ऍब्सॉर्प्शनचं युनिट आहे. म्हणून तर आपण एवढे तेल लावतो, क्रीम लावतो, वेगवेगळे लोशन लावतो. हे सगळे आपल्या स्किन मधून काय होत असतात, ऍब्सॉर्ब होत असतात. आणि ज्यावेळी आपण टू व्हीलर वरती फिरतो, प्रवास करतो, उन्हामध्ये जातो, त्यावेळी सूर्य देवता या आपल्याच त्वचेमधून सगळा स्निग्धांश खेचून घेत असतो. म्हणजेच काय तर या स्किन मधून कोष्ठ ते शाखा, शाखा टू कोष्ठ अशी गती सतत चालू असते. त्यामुळे स्निग्धता, वृक्षता या सगळ्या गोष्टी आपल्याला त्वचेवरती बघायला मिळतात. आणि आदरणीय कोलटकर सरांनी सांगितलेल्या केसनुसार आपण जर बघितलं तर त्वचेने ते सगळं दूध जे आहे ऍब्सॉर्ब करून घेतलेलं, शोषण करून घेतलेलं आहे. आणि म्हणून नेक्स्ट स्लाइड, आणि म्हणून आपण एक वेगळ्या पद्धतीने या त्वचेकडे आता बघणं आणि शिकणं फार गरजेचं आहे. तर चला तर मग आपण बघूयात की अंडरस्टँड द पॉवर ऑफ स्किन किंवा काय आयुर्वेद. आता मी एक छोटस त्याला ब्रँड नेम दिलेलं आहे तर ते पण आपण लक्षात ठेवूयात जाता जाता. सो स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ आवर बॉडी. मग आपण काय काय शिकलो आता, तर स्किन हा लार्जेस्ट ऑर्गन आहे आपल्या बॉडीचा हे शिकलो. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द डिसीजेस. अर्थातच एखादा ऑर्गन जर सगळ्यात मोठा असेल तर त्याच्यावरती होणारे व्याधी पण सगळ्यात जास्त असणार आहेत. त्यामुळे त्वचेवरतीच आपल्याला ज्वरापासून, रक्तपित्तापासून अगदी सगळ्या टाईपचे फंगल डिसीजेस, बॅक्टेरियल डिसीजेस, व्हायरल डिसीजेस, हर्पिस जुस्टर पर्यंत सगळे आपल्याला डिसीजेस स्किनवरती बघायला मिळतात. म्हणजे स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर द डिसीजेस ऑल्सो. अजून काय शिकलो आपण, तर स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर द रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. अर्थातच आपण आता बघितलं मॉडर्न नुसार असेल किंवा आयुर्वेदानुसार सगळे अभ्यंग, शेक, उपनाह, लेप, आलेप, प्रलेप सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या तर त्या आयुर्वेदामध्ये वाया स्किन आहेत. आणि म्हणून पंचकर्मामध्ये कोणत्याही पूर्वकर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं जे कर्म आहे ते अभ्यंग आहे, स्नेहन आहे. आणि स्नेहन त्वचेशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून आयुर्वेदानुसार द लार्जेस्ट ऑर्गन फॉर द रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन इज स्किन. म्हणून कित्येक वेगवेगळ्या प्रकारची नुसती तेल वापरून आपण कित्येक आजार बरे करू शकतो. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन टू ट्रीट. येस, डेफिनेटली इफ इट इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर द डिसीज then it is the largest organ for the treatment also. Skin is the largest organ for formation of vitamin D. येस, डेफिनेटली आपण हे मॉडर्न सायन्स मध्ये शिकलेलंच आहे की सनरेज कशा त्वचेवरती येतात, मग त्वचेवरती व्हिटॅमिन डीचं फॉर्मेशन कशा पद्धतीने होतं वगैरे वगैरे आपण शिकलो. पण इथं गंमत केली मी, सॉरी व्हिटॅमिन एम पण म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला जर उद्या आयुर्वेदामधून चांगलं पैसे कमवायचे असतील, व्हिटॅमिन एम तुम्हाला कमवायचं असेल तरी अर्थात स्किन हा लार्जेस्ट ऑर्गन आहे तुमच्यासाठी. आणि म्हणून गमतीने असं म्हटलं जातं की ज्या ज्या डॉक्टरांची स्किन प्रॅक्टिस असते ते तुफान चालत असतात. मॉडर्न मधले सुद्धा तुम्ही सगळे डर्मॅटॉलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट बघा, तुफान प्रॅक्टिस असते यांची, मुबलक पैसा असतो यांच्याकडे. कारण स्किन डिसीज हा लार्जेस्ट ऑर्गन आहे. म्हणजे तुमच्याकडे एक पेशंट आला तर एकच आला, पण दातांचा पेशंट आला तर 32 पेशंट आले ना, डोळ्याचा पेशंट आला तर 2 पेशंट आले, तसं स्किनचा पेशंट आला तर लार्जेस्ट पेशंट आले. त्यामुळे अर्थातच व्हिटॅमिन एम याच्यामध्ये फार दडलेलं आहे. व्हिटॅमिन डी बरोबरच, हे विसरू नका मित्रांनो. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ आता ही एक फार मोठी गंमत आहे बघा. ज्वरामध्ये आपण बघितलेलं आहे की मिथ्याहार विहार अभ्याम दोष आमाश्रयाश्रया बहिर्निरस्य कोष्ठाग्निम ज्वरदास शिवरसानगा. तर हा जो आत्ताच आपण बघितलं इंटरनल आणि एक्सटर्नल गती, कोष्ठ आणि शाखा गती. कोष्ठातला सगळा आम ज्यावेळी बाहेर येतोय, त्वचेमध्ये साठतोय, त्यावेळी त्वचा ही काय झाली, आमाचं लार्जेस्ट स्थान झालं ना. म्हणजेच स्किन काय झाली, स्किन इज द लार्जेस्ट आमाशय. बघा, त्वचा समजून घेण्यापूर्वी, तो शारीर समजून घेण्यापूर्वी काही कन्सेप्ट आपण शिकून घेतोय. सो स्किन इज द लार्जेस्ट आमाशय. ही गोष्ट कधीच विसरू नका, लिहून ठेवा तुम्ही तुमच्याकडे. ज्याच्या कोणत्याही गोष्टीचा जो आशय तो आशय ना, गर्भ राहत असेल तर गर्भाशय, हो की नाही. तसं मूत्र राहत असेल तर मूत्राशय, पक्वाम राहत असेल किंवा पक्व मल राहत असेल तसं मलाशय, पक्वाशय. तसं
त्वचेमध्ये सगळ्यात जास्त आम राहू शकतो, म्हणून स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर आमाशय असं पण मी म्हटलेलं आहे. आणि ही एक शास्त्रोक्त गंमत आहे, तंत्रयुक्तीवरती आधारित. ती हळूहळू तुम्हाला नक्की समजेल जसं जसं आपण पूर्ण त्वक शारीर बघूयात, शिकूयात. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर अग्नी, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज काया. ओके, अग्नीचा सुद्धा हा एक लार्जेस्ट ऑर्गन आहे, कारण आत्ताच ज्वराची संप्राप्ती बघितली आपण. कोठ्यातला अग्नी सगळा शाखेत आला. शाखेत आला म्हणजे कोणाकडे आला? त्वचेकडे आला. मग जर अग्नी त्वचेमध्ये राहू शकतो तर अग्नी हे पर्याय नाव असणार आहे त्वचेचं सुद्धा आणि अग्नीचं सुद्धा, म्हणजेच काया. म्हणून काया हे नाव किंवा कायाग्नी हे अग्नीला पण वापरलं जातं आणि त्वचेला पण वापरलं जातं. ओके, नेक्स्ट बघूयात आपण. म्हणजे आता तुम्हाला साधारणतः आपल्याला काय म्हणायचंय हे लक्षात आलं असेल. स्किन ही किती मोठी गोष्ट आहे. नेक्स्ट, स्किन ही किती मोठी गोष्ट आहे ते आपल्या लक्षात आलं असेल. सो अंडरस्टँडिंग द स्किन, म्हणून जर आता आपण एकूणच आयुर्वेदीय कन्सेप्टने स्किन चा विचार करायचं ठरवलं, स्किन पाहायची ठरवलं, तर आपल्या काय काय लक्षात येत आहे? तर स्किन इज इक्वल टू रसधातू. त्वचेमध्ये रसधातू दडलेला आहे. इज इक्वल टू त्वक, अर्थातच आयुर्वेदानुसार त्वक आहे. रसोपी श्लेष्मवत, म्हणजे रस इज इक्वल टू कफ झाला, कारण रसवृद्धी कफावृद्धी सांगितलेले आहे. पण कफ हा क्लेद आहे, म्हणजे कफामध्ये क्लेद दडलेला असतो, मग क्लेद इज इक्वल टू क्लेद आला. पण क्लेदातच मूत्र आहे, मूत्रसे क्लेद वाहनम हे कार्य आहे, म्हणजे इज इक्वल टू मूत्र झालं. क्लेद आणि मूत्र हे स्वेदाला सगळ्यात जवळचे मळ आहेत, म्हणून त्वचेतून स्वेदाचं प्रवर्तन होत असतं. इज इक्वल टू स्वेद आलं. इज इक्वल टू मेद, स्वेद हा मेदातून तयार होतो, त्यामुळे मेदस्वी लोकांमध्ये स्वेद जास्त निघतो, आपल्याला माहित आहे, म्हणजे इज इक्वल टू मेद आला. त्वचेवरतीच भ्राजक पित्त हे स्वतःच कार्य दाखवणार आहे, म्हणजे इज इक्वल टू भ्राजक पित्त आलं. त्वचेवरतीच आपल्याला स्पर्श कळणार आहे, म्हणजे इज इक्वल टू स्पर्श आलं. स्पर्श हा वायूचा आहे, म्हणजे इज इक्वल टू वायू आलं. वायू हा वाताचा आहे, मग तो वात आला त्याच्यात पुन्हा. इज इक्वल टू समान, तिथे आपण आता बघितलं त्वचेत अग्नी आहे, अग्नीच्या जवळ अग्नी समीपस्थ कोण असतो? समान वायू असतो, म्हणजे तिथे समान आला. त्वचेतून काहीही बाहेर काढायचंय, मग ते गुद त्वचेतून असेल किंवा शरीर त्वचेतून असेल, तिथे कोणतीही गोष्ट बाहेर काढण्यासाठी अपान आला. त्वचेवरचे सगळे व्याधी हे त्वकारश किंवा अर्म हे व्यान वायूच्या दृष्टीमुळे कसे होतात याचं वर्णन ग्रंथात मिळतं, म्हणजे इज इक्वल टू व्यान आला. इज इक्वल टू प्राण, त्वचेमधून आपलं प्राण रक्षण होत आहे, एवढं त्वचा ही इनडायरेक्ट रेस्पिरेशन करत असते आपल्या शरीराचं, म्हणजे इज इक्वल टू प्राण आला. इज इक्वल टू उदान, उदान आणि त्वचेचा काय संबंध आहे? तर वाक प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बल वर्ण स्मृती क्रिया, हा जो वर्ण आलेला आहे हा कशात आलेला आहे? हा उदानात आलेला आहे. मग उदानाचा आणि त्वचेचा सगळ्यात जवळचा संबंध झाला ना, म्हणून प्राणायाम करणाऱ्या लोकांची स्किन सर्वात सुंदर असते. ही गोष्ट आपण या अनुषंगाने समजून घेतली पाहिजे. वडापाव खाऊन निर्माण होणारं तेज आणि प्राणायाम करून निर्माण होणारं तेज याच्यात काहीतरी फरक असणार आहे की नाही मित्रांनो? नक्कीच असणार आहे. आणि म्हणून उदानो बलम उच्यते, उदानाचं बल महत्वाचं आहे. वाक प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बल वर्ण स्मृतिक्रिया, म्हणून त्वचेचा जो वर्ण आहे तो तुमच्या उदानाच्या बलावरती डिपेंड आहे, आणि म्हणून त्वचेचा आणि उदानाचा संबंध इथे आला. त्वचेवरती थोडस तुम्ही खरचटलं कापलं तरी त्याच्यातून रक्त वाहणार आहे, आणि सर्व 7ही प्रकारच्या त्वचा ज्या आहेत, सप्त त्वचा अस्रुजहा असं सुश्रुतांनी म्हटलेलं आहे, म्हणजे त्वचेचा आणि रक्ताचा संबंध आला. त्वचेचा सगळ्यात शेवटचा लेअर जो आहे मांसधरा कला आहे, त्यामुळे मांसाचा आणि त्वचेचा संबंध आला. त्वचा ही धारण करते आपल्या शरीराची, त्यामुळे त्वचेत सगळ्या धारयती अशा कला दडलेल्या आहेत, म्हणून त्वचेचा आणि अस्थीचा संबंध आला. धारण करते, सेन्सेशन आहे, मज्जा आहे, तिथे हिलिंग होतं कोणती त्वचा तुटली तर, हे सगळं बघितलं. म्हणजे त्वचेमध्ये शुक्र आहे, त्वचेत प्रभा आहे, त्वचेत छाया आहे, त्वचेत पंचमहाभूत आहेत. अरे बाप रे, म्हणजे स्किन इज इक्वल टू रस इज इक्वल टू त्वक इज इक्वल टू कफ इज इक्वल टू क्लेद इज इक्वल टू मूत्र स्वेद मेद प्राचक पित्त स्पर्श वायू वात समान अपान व्यान प्राण उदान रक्त मांस अस्थि, सगळं बघितलं आपण फक्त एका त्वचेमध्ये. येस. So concept of 3 plus 7 plus 3 plus 5 plus 6 plus 11. My dear friends, Ayurveda is totally mathematics. आयुर्वेदातलं मॅथमॅटिक्स तुम्ही शिकून घ्या, तुम्हाला आयुर्वेद शिकायला एकदम मजा येईल. नेक्स्ट स्लाइड. आणि म्हणून आपण इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग ऑफ त्वक शारीर वाया आयुर्वेदिक कन्सेप्ट असं बघताना आपण त्याचा हा जो पॅटर्न आहे
3 + 7 + 3 + 5 + 6 + 11 या टिपिकल पॅटर्नने आपण काय करूयात, त्वचेचा अभ्यास करूयात. 3 म्हणजे त्रिदोष, 7 म्हणजे सप्तधातू, 3 म्हणजे त्रिमल, सो दोष धातू मल. आताच आपण शरीरम व्याख्या बघितली तसं दोष धातू मला मूलम ही शरीरम. 5 + 6 + 11, 5 म्हणजे पंचमहाभूत, 6 म्हणजे षड्रस आणि 11 म्हणजे दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वयाः सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथक विधाः. अवस्थेनुरूप अगदी एवढ्या सगळ्या अँगलने ज्यावेळी आपण फक्त त्वक शारीर बघणार त्यावेळी आयुर्वेदीय पद्धतीने त्वक शारीरचा आपला पूर्ण अभ्यास पूर्ण होणार, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे एका त्वचेकडे बघण्याचा तुमचा एवढा मोठा 36 चा पॅटर्न रेडी पाहिजे. मिनिमम 36 पॉइंट्सने तुम्ही त्वचेकडे पाहिलं पाहिजे. ओके, नेक्स्ट स्लाइड. मग आपण बघूयात की ही कशा पद्धतीने बघितलं जातं किंवा याच्यात काय गंमत दडलेली असते. सो कन्सेप्ट ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ मॉडर्न सेल बॉडी अँड आयुर्वेदिक शारीर. आता तुम्ही म्हणाल की अशी गंमत का करता सर तुम्ही, तर खूप मजा येते थोडंसं आयुर्वेदीय पद्धतीने आणि ॲलोपॅथिक पद्धतीने दोन्ही पद्धतीने आपलं शरीर आणि आपली त्वचा समजून घेताना. आणि मी म्हटलं तुम्हाला तसं एक टोटली मॅथ्स आहे बघा, मी लिहिलंय तिथे इट्स मॅथ्स, मॅथमॅटिक्स. 3 + 7 + 3 + 5 + 6 + 11. आता मला सांगा मॉडर्न नुसार आपण व्याख्या काय म्हणतो बॉडीची व्याख्या करताना, सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर बॉडी. बरोबर. Then my question is, what is the structural and functional unit of our body according to Ayurvedic शारीर? मग आयुर्वेदिक शारीर नुसार आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय आहे? जर मॉडर्न मध्ये सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर बॉडी, तर आयुर्वेदानुसार काय? तर यस, आयुर्वेदात दिलेलं आहे दॅट इज द दोष धातू मला मूलम ही शरीरम. म्हणजे दोष धातू आणि मल हे आयुर्वेदाचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे बॉडीचं. शरीर म्हणजे बॉडी, मग दोष धातू मल म्हणजे काय झालं? सेल. येस, म्हणून सेल एकत्र आल्या तर टिश्यू बनणार आहे, टिश्यू एकत्र आली तर ऑर्गन बनणार आहे, ऑर्गन एकत्र आले तर सिस्टीम बनणार आहे, अशा अनेक सिस्टीम एकत्र आल्या तर बॉडी बनणार आहे. तसंच आयुर्वेदानुसार दोष धातू मल हे कोणत्याही सेल्युलर लेवलची पॅथोफिजिओलॉजी शिकण्यासाठी समजून घेणं फार महत्वाचं आहे. मग ते दोष धातू मल एकत्र येऊन पेशी तयार होणार आहे, अनेक वेगवेगळ्या पेशी एकत्र येऊन अवयव तयार होणार आहेत, वेगवेगळे अवयव एकत्र येऊन स्रोतस तयार होणार आहे. बरोबर. आपण बघितलं यकृत, प्लीहा असेल, हृदय असेल, आमाशय असेल, त्वचा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्रोतस निर्मितीसाठी लागणार आहेत. म्हणजे दोष धातू मल एकत्र येतात, त्याच्यातून एक सेल आयुर्वेदातली पेशी तयार होते, पेशींच्या संघटनातून आयुर्वेदीय अवयव तयार होतोय, आयुर्वेदीय अवयव वेगवेगळे एकत्र आले की त्याच्यापासून स्रोतस तयार होत आहेत आणि त्या स्रोतसांपासून आपलं शरीर तयार होत आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद सायन्स पॅरलल चालू असतात, एकसारखं बघतात, फक्त आपण त्यांना समजून घ्यायला आपल्या पद्धतीने कमी पडतो. म्हणून नेहमी या गोष्टी समजून घ्या. सो सेल इज इक्वल टू बॉडी अँड दोष धातू मलात्मक शरीर इज इक्वल टू बॉडी इज इक्वल टू सेल, हे आपण बघितलं. नेक्स्ट. आणि म्हणून इथे आपण बघतोय की एका छोट्या सेलमध्ये जरी आपण गेलो, ओके, तर त्या एका सेलमध्ये सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर बॉडी. इथे एक सेल बघताय तुम्ही, तर एका सेलमध्ये सगळं आहे. आता जर तुम्ही याच्यातले दोष, याच्यातले धातू, याच्यातले मल शोधायचा प्रयत्न केला तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. हा अभ्यास आम्हाला आदरणीय नानक सरांनी दिला होता, आम्ही ससूनमध्ये सरांकडे शिकायला जात होतो तेव्हा. आणि या एका सेलमध्ये दडलेले 3 दोष, एका सेलमध्ये दडलेले 7 धातू आणि एका सेलमध्ये दडलेले 3 मल, या मॉडर्नच्या अॅनाटॉमी सोबत सरांनी आम्हाला लिहायला लावले आणि शिकवले. म्हणून तुम्हाला मी आज हा अभ्यास देतो मित्रांनो, की हे जे सेल स्ट्रक्चर मी तुमच्या समोर आता दिलेलं आहे याची प्रिंट आउट काढा आणि तुम्ही त्याच्यातले दोष, त्याच्यातले धातू आणि त्याच्यातले मल कार्यांवरून, ओके, स्ट्रक्चरल वरून नाही, नुसतं कार्यावरून, कारण आपल्याकडं या रचनात्मक गोष्टी ह्या क्रियात्मक गोष्टी आहेत. आयुर्वेदामध्ये आयुर्वेद शिकताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो की आम्हाला रचनात्मक शब्द आणि कार्यात्मक शब्द याच्यात आमचा फार मोठा गोंधळ होतो. आता दोष, धातू, मल हे रचनात्मक शब्द आहेत की कार्यात्मक शब्द आहेत? कार्यात्मक म्हणजे क्रियात्मक शब्द आहेत, तर अर्थातच क्रियात्मक शब्द आहेत. त्यामुळे दोष दाखवता येणार नाहीये, धातू असे डायरेक्ट दाखवता येत नाहीत, मल असे डायरेक्ट दाखवता येत नाहीत. तुम्ही म्हणाल दाखवता येत नाहीत म्हणजे काय? अरे हे क्रियात्मक शब्द आहेत, हे सेल्युलर लेवल पर्यंत असतात. त्यामुळे दोष सेल्युलर लेवल पर्यंत आहेत, धातू सेल्युलर लेवल पर्यंत आहेत,
मल सेल्युलर लेवल पर्यंत आहेत. एका एका सेल मधून मल तयार होतोय तेव्हा कुठे तुम्हाला सार्वदेहिक मल बघायला मिळत आहेत ना. ओके, त्यामुळे त्यांची बृहत स्रोतस जरी असली तरी त्यांची सूक्ष्म स्रोतस सुद्धा आहेत. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये स्थूल स्रोतस, महास्रोतस आणि सूक्ष्म स्रोतस असे कन्सेप्ट आलेले आहेत. म्हणून हे सूक्ष्म स्रोतसाचे कन्सेप्ट शिकून घेण्यासाठी आपल्याला हे सूक्ष्म अॅनाटॉमी, मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी आपण आयुर्वेदाची पण शिकून घेतली पाहिजे. आणि ती शिकून घ्यायची असेल तर आपली निश्चल बुद्धी तार्किक दृष्ट्या तंत्रयुक्तीच्या सहाय्याने आपण वापरली पाहिजे. शास्त्र कुठंही शास्त्राला बाधा न येऊ देता आणि त्याची सर्वात योग्य पद्धत आदरणीय नानल सरांनी शिकवली की सेल्युलर लेवलला दोष, धातू आणि मल शोधणं, बघणं. कारण ते आत्ताच आपण वरच्या स्लाइड मध्ये पण बघितलं की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर बॉडी. द सेम दोष, धातू, मल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आयुर्वेद शारीर. सो नेक्स्ट प्लीज. मग आपण बघतोय याच्यामध्ये की सेल कशी तयार झाली आणि त्या सेल पासून अख्खी बॉडी कशी तयार झाली. तर तुम्ही बघताय, तुम्हाला सगळ्यांना हे मॉडर्नच्या गोष्टी फार पटकन आवडतात, पटकन समजतात, म्हणून मुद्दाम इथं दाखवलेले आहेत. बघा कशा पद्धतीने त्या सेल सगळ्या एकत्र आल्या. मग आता तुम्ही सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यू हे ते सगळ्या टाईपच्या सेल्स तुम्ही शिकलेला आहात की नाही. आणि या सगळ्या त्वचाच आहेत ना. म्हणजे बघा आपल्या स्किनला पण, पूर्ण शरीराला पण त्वचा आहे, आपल्या आमाशयाला पण त्वचा आहे, आपल्या हृदयाला पण त्वचा आहे, आपल्या किडनीला पण त्वचा आहे, आपल्या यकृताला पण त्वचा आहे. आणि हे एकमेकांना आतमध्ये ज्यावेळी स्पर्श करतात त्यावेळी त्यांनाही गुदगुल्या होत असतील ना, जसं आपण आपल्याला एकमेकांना स्पर्श करतो. म्हणजे यांच्या सुद्धा त्वचा आहेत. आणि त्या त्वचेवरती, उदाहरणार्थ सोप्या भाषेत तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, एखादी चुकीची गोष्ट तुम्ही खाल्लीत आणि घशामध्ये अडकली तर घशाच्या आतलं जे इंटरनल लेअर आहे, इंटरनल लाइनिंग आहे, तिथल्या ज्या सेल्स आहेत त्यांचं इरिटेशन होतं आणि मोठा ठसका तुम्हाला लागतो किंवा शिंक येते, आणि जेणेकरून तुम्ही तुमचं शरीर त्या गोष्टीला बाहेर काढत असतं. म्हणजेच काय, इंटरनल त्वचा आहे, तिला स्वतःच स्पर्शनेंद्रिय आहे आणि त्या स्पर्शनेंद्रियाला ती गोष्ट चुकीची वाटली, वेगळी वाटली, म्हणून त्याने ती बाहेर टाकून देण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट इंटरनल ऍब्सॉर्प्शन मध्ये होते. हीच गोष्ट सगळ्या रिसेप्टर्स मध्ये आहे. जे सगळे रिसेप्टर्स आपण आता शिकतो ना स्किन वरती, हे सगळं लिकी गट सिंड्रोम हा अख्खा कन्सेप्ट या त्वक शारीरवरती आधारलेला आहे. ऍब्सॉर्प्शनचा अख्खा कन्सेप्ट त्याच्यावरती आधारलेला आहे. आणि म्हणून हे आयुर्वेदीय त्वक शारीर आपण फार सुंदर पद्धतीने बघून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्लीज. मग आपण आता बघतोय, आपण जे शरीर आहे, आपलं जे शरीर आहे ते एक सिलेंडर सारखं आहे. ओके, आता इमॅजिन करा की एखादा रिकामा सिलेंडर आहे. त्या रिकाम्या सिलेंडर मध्ये वरून जर तुम्ही 1 रुपयाचं नाणं टाकलं तर ते खालून आहे असं पडणार की नाही? साहजिकच पडणार आहे, रिकामा सिलेंडर असेल. आता हा तुमच्या हातात जर पेपर असेल एखादा, तर त्या पेपरला असं जस्ट गोल फिरवा, एक सिलेंडर तयार होईल. वरून पेन टाकला की तो खालून पेन पडणार आहे, बरोबर? सेम आहे आपलं शरीर सुद्धा. मुखोष्ठापासून गुदोष्ठापर्यंत एक सिलेंडरच येतो. त्यामुळे लहान बाळाने 1 रुपयाचं नाणं खाल्लं काय किंवा पेनाचं टोपण खाल्लं काय, तोंडाने खाल्लं की गुदद्वाराद्वारे ते दुसऱ्या दिवशी पडतं. म्हणजे काय, वी आर द हॉलो सिलेंडर्स. आपण एक रिकामे सिलेंडर आहे. आता त्या सिलेंडरला आपण मधून कापलं आणि अंथरलं तर काय होणार आहे? त्याचा एक मोठा लेअर होणार आहे, त्याची एक त्वचा तयार होणार आहे, बरोबर? म्हणजे आता इथे काय सुंदर गोष्ट आहे बघा, शिकण्यासारखी, बघण्यासारखी, की त्वचा ही अखंड आहे आपल्या शरीराची. आपण आपल्याला समजून घेण्यासाठी आभ्यंतर त्वचा आणि बाह्य त्वचा अशा तिच्या रचना केलेल्या आहेत. आणि आपण आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून त्याचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. पण खरं बघायला गेलं तर त्या सिलेंडर सारखी ही पूर्ण त्वचा ही एक अखंड आहे, अखंड. आणि पूर्ण देहामध्ये सूक्ष्मातिसूक्ष्म स्रोतसांपासून ते बाह्य त्वचेपर्यंत या सगळ्या एकमेकांना इंटरलिंक्ड आहेत आणि कनेक्टेड आहेत. ओके, नेक्स्ट बघूयात आपण. म्हणून नेहमी जेव्हा जेव्हा त्वचेचा विषय येतो तेव्हा तेव्हा स्किन अँड हेअर आर ऑलवेज टुगेदर असं म्हटलं जातं. म्हणून बघा, प्रत्येक त्वचा जी आहे आपली, त्या त्वचेवरती बारीक बारीक रोम आणि लोम आपल्याला बघायलाच मिळतात. म्हणून एक छोटस इक्वेशन मी तुम्हाला म्हटलं की आयुर्वेद मॅथमॅटिक्स पद्धतीने शिका, की त्वक प्लस आकाश इज इक्वल टू केश.
म्हणून जिथे जिथे त्वचेला आकाश महाभूत मिळतं, पोकळी मिळते, वाढायला जागा मिळते, तिथं तिथं केश निर्मिती होते. एक दोन त्वचेची स्थानं त्याला अपवादात्मक असू शकतात, पण 90% हा रूल आपला शरीर फॉलो करत असतं. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्वचेला आकाश महाभूत मिळालेलं आहे तिथे तिथे केस येतात. मग तुम्ही म्हणाल फक्त शरीराच्या बाह्य अंगावरती येणारे केस आहेत का त्वचेसोबत? तर तसं नाही. इंटरनल लाइनिंग मध्ये येणारे रोम, लोम एवढंच काय, इथे छोटीशी 2 डायग्राम काढल्यात बघा. इंटेस्टाईनच्या आतमध्ये सुद्धा किंवा स्टमकच्या आतमध्ये सुद्धा, इसोफेगसच्या आतमध्ये सुद्धा जे बारीक बारीक मायक्रोविलाय आहेत, किंवा फॅलोपियन ट्यूब मध्ये सुद्धा, गर्भाशयाच्या तिथे सुद्धा जे बारीक लाइनिंग आहे आतमध्ये फॅलोपियन ट्यूब मध्ये, जे ओव्हमला पुढे ढकलायला मदत करतं, ती गर्भाशयाची त्वचाच आहे ना. म्हणून तर गर्भाशयाला पण बघा आपण आभ्यंतर त्वचा असं म्हणतो, है की नाही. गर्भाशयाची बेड म्हणतो, तिथे बेड तयार झालेलं असलं पाहिजे. आणि फॅलोपियन ट्यूबची जे इंटरनल लाइनिंग आहे, त्या इंटरनल लाइनिंग मध्ये ह्या ज्या मायक्रोविलाय आहेत त्या ओव्हमला पुढे ढकलत असतात. तो केस येतो त्या त्वचेवरती झालेला आहे. माझी एक फार इंटरेस्टिंग रशियन पेशंटची केस आहे की ज्या रशियन पेशंट मध्ये त्या फॅलोपियन ट्यूब मधले सेल्स मधल्या हेअर कमी झाल्या होत्या, तर त्या वाढवण्यासाठी पेशंट आली होती. राईट फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होता आणि त्यांना आपण औषधं देऊन तिथले केस वाढवले. म्हणजे बघा, म्हणजे फक्त गायनेकोलॉजी साठी गर्भाशय शिकला नाही पाहिजे. आयुर्वेदानुसार कॉस्मेटॉलॉजी आणि ट्रायकोलॉजी मध्ये पण गर्भाशय येतोय, कारण त्या गर्भाशयाच्या फॅलोपियन ट्यूबच्या आतमधले केस वाढवणं हे सुद्धा एक ट्रायकोलॉजिस्ट म्हणून कार्य असू शकतं, किंवा स्किन स्पेशलिस्ट म्हणून तुम्हाला तिथली त्वचा चांगली निर्माण करणं, गर्भाशयाचा अभ्यंतर त्वचा निर्माण करणं, जेणेकरून प्रेग्नन्सी चांगली राहील याची काळजी घेणं, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला नेक्स्ट स्लाइड त्वचेचा अभ्यास करायचा आहे. आता ती वेळेच्या अभावी ती पूर्ण केस मी तुम्हाला आता इथं डिस्कस करत नाहीये, पण तुम्हाला समजून सांगितलं मी फक्त साधारण एक छोटासा पार्ट त्याच्यातला, की गर्भाशयाच्या आतली त्वचा चांगली करणं हे सुद्धा तुमचं ऍज अ डर्मेटॉलॉजिस्ट, ऍज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट काम आहे. आणि त्या फॅलोपियन ट्यूब मधले केस वाढवणे हे सुद्धा ऍज अ ट्रायकोलॉजिस्ट तुमचं काम आहे. म्हणजे फक्त गायनेकोलॉजिस्ट असून उपयोग नाही. तुम्ही तिथले ट्रायकोलॉजिस्ट असाल तर फॅलोपियन ट्यूबच्या आतमधले गेलेले केस सुद्धा तुम्ही आणू शकता, जे मी रशियन पेशंटचे आणलेले. मग प्रॉपर तो ओव्हम पुढे जाऊ लागला आणि मग त्याचं युनियन स्पर्म बरोबर झाला आणि प्रॉपर त्या पेशंट मध्ये गर्भ राहिला. तर ही केस आपण बघतोय. मग आता पुढचा पार्ट घेऊयात आपण. नेक्स्ट मी तुम्हाला म्हटलं की वेळेच्या अभावी त्या केसेस डिटेल मध्ये मी घेत नाहीये फक्त. मग आता आपण आपल्या मेन कन्सेप्ट कडे येऊ, ती म्हणजे त्वचेची उत्पत्ती. कारण आपण त्वक शारीर शिकतोय ना. आता तुम्हाला मी एवढं सगळं त्वक शारीर फिरवून आणलंय, मग आता तुम्हाला जाणवलं असेल की हा किती मोठा मुद्दा आहे, आपण खूप लाईटली घेतो, खूप हलक्यात घेतो. मग आता बघा इथं क्षीरसेव संतानिका हा सुश्रुत शारीरस्थान 4 मध्ये आपण वाचलंय की तस्य खलु प्रवृत्तस्य शुक्रशोणितस्य अभिपच्यमानस्य क्षीरसेव संतानिका सप्त त्वचो भवन्ति. असं आपण 7 त्वचा कशा निर्माण होतात आणि त्या क्षीरसेव संतानिका म्हणजे दुधापासून साई जशी तयार होते तशी त्वचा कशी तयार होते असं आपण सुश्रुतांचं वर्णन त्वक शारीरमध्ये शारीरस्थानामध्ये वाचलेलं आहे. आता आपण हे समजून घेऊ, सूत्रविस्तार करू. सूत्रविस्तार कसा करावा हे पण आता कळत न कळत मी त्वक शारीरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवतोय. सूत्रविस्तार कसा करावा, याचबरोबर ग्रंथ वाचन कसं करावं, ग्रंथाला सूक्ष्मातिसूक्ष्म भावांनी शारीराच्या आयुर्वेदीय शरीराच्या चौकटींमध्ये कसं बघावं हे पण आपण इनडायरेक्टली इथे शिकतोय आणि बघतोय. त्यामुळे हा मुद्दा खूप लक्षपूर्वक ऐका. नुसतं क्षीरसेव संतानिकावरती 5 तासाचं व्याख्यान आपलं होऊ शकतं. एवढं मोठं व्याख्यान फक्त या 2 शब्दांवरती क्षीरसेव संतानिका वरती होऊ शकतं. म्हणजे फक्त एमसीक्यू साठी वापरण्यासाठी आयुर्वेदीय शारीर रचना आलेली नाहीये. आयुर्वेदीय शारीर क्रियात्मक आणि रचनात्मक कोणताही श्लोक शिकताना त्याचं वापरलेलं उपमान प्रमाण, ते उपमान प्रमाण वापरताना हीच उपमा का वापरली, त्याच्या पाठीमागचे गर्भित अर्थ, मथित अर्थ हे सगळे आपण समजून घेतले पाहिजेत. उदाहरणार्थ आपण त्वचा उत्पत्तीमध्ये दुधावरती आलेल्या साईची जी उपमा दिलेली आहे, दूध तापल्याशिवाय तर साई येणार नाही.
म्हणून म्हटलेलं शुक्र शोणितस्य अभिपच्यमानस्य, म्हणजे शुक्र आणि शोणित एकत्र आल्यानंतर त्यांच्या जी अग्नीची क्रिया तिथं घटित होणार आहे, त्या घटित झालेल्या अग्नीच्या क्रियेतून जी उष्णता बाहेर फेकली जाणार आहे किंवा जी पच्यमान अवस्था येणार आहे, त्याच्यामुळे जो एक त्वचा निर्माण होणार आहे, ती त्वचा जशी दूध तापल्यानंतर दुधावरती एक साई येते, तशी साई त्वचा इथं निर्माण होणार आहे. बघायला खरं एवढीसा श्लोक तो वाटला, पण आता गंमत बघूयात की ही साई मग कशा कशावरती डिपेंड असू शकते, ही निर्माण झालेली त्वचा कशा कशावरती डिपेंड असू शकते. तर अर्थातच तुम्हाला मी एक इक्वेशन दिलंय, आता कोणत्याही गोष्टीच्या त्वचा शारीर, केश शारीर, नेत्र शारीर, गर्भ शारीर, यकृत शारीर, उद्यापासून सुश्रुत शारीर स्थान वाचताना किंवा कोणत्याही शरीराचा अभ्यास करताना हे पर्टिक्युलर इक्वेशन तुम्ही वापरायचं. 3 + 7 + 3 + 5 + 6 + 11 हा पॅटर्न आता तुम्ही विसरायचा नाही, कारण हा तुम्हाला आता ग्रंथोक्त पॅटर्न सूत्र विस्तारासाठी मी तुम्हाला दिलेला आहे. त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन मी त्वक शारीरवरती तुम्हाला आता लगेच करून दाखवणार आहे. तर बघा, 3 दोष आणि त्वचेचा विचार करावा लागेल आपल्याला, 7 धातू आणि त्वचेचा विचार करावा लागेल, 3 मल आणि त्वचेचा विचार करावा लागेल, पंचमहाभूत आणि त्वचेचा विचार करावा लागेल, षड रसांचा आणि त्वचेचा विचार करावा लागेल, आणि एकादशविध भावांचा आणि त्वचेचा विचार करावा लागेल विथ रिस्पेक्ट टू क्षीरसेव संतानिका. दुधातून साई कशी तयार झाली हे शिकताना, म्हणजे त्वचा कशी निर्माण झाली हे शिकताना एवढे विचार आपल्याला करावे लागतील. नेक्स्ट स्लाइड. मग आपण बघूयात की जशी आता क्रीम तयार होते दुधावरती, ती कशा कशावरती डिपेंड असू शकते. नेक्स्ट स्लाइड. तर महत्वाच्या 3 गोष्टींवरती ती डिपेंड असणार आहे, की तिथला अग्नी, त्यानंतर पात्र आणि दूध, त्याच्यामध्ये जे टाकलं जाणार आहे ते दूध, बरोबर. तर अशा पद्धतीने जर आपण, नेक्स्ट स्लाइड प्लीज. अशा पद्धतीने जर आपण बघितलं की एखादी त्वचा, एखादी क्रीम दुधावरती येणारी जेव्हा निर्माण होते, ती कशा कशावरती डिपेंड असणार आहे. अर्थातच तुम्ही म्हणाल की खालून जाळ काय लावतो आपण, अग्नी कोणता देतोय, त्यामुळे अग्नीवरती त्वचा डिपेंड असणार. त्यानंतर पात्र, कोणत्या पात्रात आपण दूध तापायला ठेवलेलं आहे, बरोबर, त्या पात्रावरती डिपेंड असणार आहे. आणि दूध कोणतं ठेवलेलं आहे, म्हणजे इटसेल्फ आतला कंटेंट काय त्याच्यावरती. नेक्स्ट स्लाइड. ओके, मग नेक्स्ट बघूयात आपण. अग्नीचा नुसता विचार केला आपण तर आपल्याला वेगवेगळे अग्नी बघायला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये समजा आपण स्टोवचा अग्नी दिला, चुलीवरचा अग्नी दिला, गॅसवरचा दिला, इंडक्शन वरचा दिला, इलेक्ट्रिकल वरचा दिला, इलेक्ट्रिकल बर्नर दिला. या प्रत्येक अग्नीत फरक आहे की नाही हो. आमचे रूम पार्टनर, आम्ही कॉलेज लाईफ मध्ये असताना दुधाची पिशवी आणायचे, ग्लासामध्ये ओतायचे आणि इस्त्रीवरती, म्हणजे इस्त्री उलटी करून त्याच्यावरती ग्लास ठेवून ते दूध गरम करायचे. आता अशा पद्धतीने गरम केलेल्या दुधाची टेस्ट वेगळी येणार आहे. मडक्यामध्ये, कुल्हड मधलं दूध, तुम्ही आता कुल्हड चहा पिता तसं कुल्हड मधलं दूध पिता, हो की नाही. म्हणजे स्टील मध्ये, कुल्हड मध्ये, मातीच्या मडक्यामध्ये, लोखंडाच्या याच्यामध्ये, पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लोखंडाच्या कढईतलं संध्याकाळी दूध मिळतं प्यायला, मस्त वेगळी टेस्ट असते की नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे शिकायला मिळाल्या. अग्नीवरती पण दुधाची चव, रंगरूप डिपेंड असणार आहे, पात्रावरती पण दुधाची चव, रंगरूप सगळं डिपेंड असणार आहे. याचाच अर्थ नुसती चव, रंगरूप डिपेंड नाहीये, त्याची वरती येणारी मलई, वरती येणारी साई पण त्याच्यावरती डिपेंड आहे ना. नेक्स्ट. मग आयुर्वेदानुसार विषमाग्नी, तीक्ष्णाग्नी, मंदाग्नी आणि समाग्नी. ज्याचा अग्नी सम असणार आहे त्याची त्वचा अर्थातच उत्तम असणार आहे. विषमाग्नीत वेगळी त्वचा तयार होणार, तीक्ष्णाग्नीत वेगळी, मंदाग्नीत वेगळी. आणि हे तुम्ही गर्भशारीरमध्ये सगळं शिकलेलं आहात. बाळाचे रंग कसे तयार होतात, त्वचेचे रंग कसे तयार होतात. आता लक्षात आलं तुम्हाला अग्नीचं महत्व. आणि म्हणून शुक्र शोणित संयोग, त्याच्याबरोबर तिथला अग्नी फार महत्वाचा आहे, कारण त्या अग्नीवरून बाळाचा वर्ण ठरणार आहे, की गौर वर्णाचं बनणार की श्याम की कृष्ण वर्णाचं बनणार. हा सगळा वर्ण या अग्नीवरती ठरणार आहे. नेक्स्ट. त्याचबरोबर पात्रावरती ठरणार आहे, म्हणजे बाळ गौर कृष्ण वर्ण नुसतं अग्नीवरती ठरणार आहे का, तर नाही. ते रशियन आहे का, चायनीज आहे का, जापनीज आहे का, आफ्रिकन आहे, त्याच्यावरून पण ठरणार ना. तसं पात्र कुठलं आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, आयर्न आहे, स्टील आहे, ह्या पात्रावरून सुद्धा हे सगळा जो रंग आहे तो
ठरणार आहे, दुधाचा सुद्धा आणि त्या वरती येणाऱ्या साईचा सुद्धा, म्हणजेच त्या त्वचेचा सुद्धा. उपमान प्रमाणातून आपण शिकून घेतोय. इथे कोष्ठ पण बघतो आपण, क्रूर कोष्ठ, मृदू कोष्ठ आणि मध्य कोष्ठ. याचाच अर्थ पात्र म्हणजे कोष्ठ आहे आणि त्या कोष्ठावरून सुद्धा कोष्ठ, क्रूर, मृदू, मध्य, मध्य साते समेरपी शुक्रार्ध बसते जन्मादो विषय व विषकृमी आपण बघितलेला आहे हा श्लोक. म्हणजे अगदी शुक्रोत्पत्तीपासून या कोष्ठाचं महत्व आहे आणि त्याच्यावरती सर्व वर्ण वगैरे पण ठरणार आहेत. अग्नी ठरणार आहे सगळ्यात महत्वाचा आणि त्या अग्नीवरून त्वचेचा वर्ण ठरणार आहे. म्हणून पात्र महत्व पण आपण बघितलं. पुढे बघतोय आपण नेक्स्ट स्लाइड. दुधाचं महत्व. आता तुम्ही मला सांगा, शेळीचं दूध, बकरीचं दूध, गाईचं दूध, म्हैशीचं दूध, मेंढीचं दूध, हत्तीणीचं दूध, उंटिणीचं दूध, या प्रत्येकाच्या दुधात फरक आहे की नाही हो? मग जर या प्रत्येकाच्या दुधात फरक आहे तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक साईमध्ये पण फरक आहे ना. म्हणजेच निर्माण होणाऱ्या प्रत्येक त्वचेमध्ये सुद्धा फरक आहे. जसं खाल तसे हॉल असं आपण म्हणतो. आहारातूनच त्वचा निर्माण होते असं आपण म्हणतो. आहार रस, रसधातूचा सर्वात प्रथम भाग म्हणजे आहार, रसाचा प्रथम भाग म्हणजेच रसधातू आणि त्या रसरूपी रससारता ही त्वक सारता असते, त्याच्यातून निर्माण होते ती त्वचा. या रेफरन्सने जरी आपण बघितलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की दुधाचं आणि त्वचेचं नातं किती जवळचं आहे. त्यामुळे कोणतं दूध घेताय, जसं आता A1 घेताय का A2 घेताय, गाईचं घेताय की म्हैशीचं घेताय, देशी गाईचं घेताय की हायब्रिड गाईचं, किती अन्न हे ओळखीचं असावं. आम्हाला बालपण आमचं आठवतंय, गावाकडे आम्ही ओळखीच्या गाईचं किंवा ओळखीच्या म्हैशीचंच दूध प्यायचो. म्हणजे या खरड्या गाईचंच दूध मी घेईल, बांड्या गाईचंच मी घेईल, बाकीचं घेणार नाही, इथपर्यंत असायचं. आता सगळं विषयच बदललेले आहेत, कन्सेप्टच चेंज झालेले आहेत आणि म्हणून वर्ण संकर पण माजलेला आहे कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या पद्धतीने. त्वचेमधला सुद्धा वर्णसंकर माजलेला आहे. एनिवे तो आज आपला चर्चेचा विषय नाहीये. आपल्याला याच्यातून या समोरच्या पिक्चर मधून एवढंच समजून घ्यायचंय की तुम्ही कोणतं दूध सेवन केलंय, तुम्ही कोणता आहार सेवन केलाय, त्यानुसार सुद्धा तुमची त्वचा ठरणार आहे. उपमान प्रमाणातून सगळं शिकायचंय हे. आणि म्हणून दूध बदललं की त्वचा बदलणार, दूध बदललं की साई बदलणार. तसं दूध हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, आहारात्मक रिप्रेझेंटेशन आहे. तुमच्या आहारानुसारच तुमची त्वचा येणार आहे. म्हणून तर आपल्याकडे म्हण आहे ना, पी हळद हो गोरी, किंवा तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही. म्हणजेच काय, जसे खाल तसे व्हाल. आणि जे तुम्ही खाणार आहात त्याचंच रिफ्लेक्शन तुमच्या त्वचेवरती दिसणार आहे. म्हणून हे उपमान प्रमाण आहे. शेळीचं, मेंढीचं, गाईचं, उंटिणीचं प्रत्येकीचं दूध वेगळं, अर्थातच प्रत्येकीची त्वचा त्यामुळे वेगळी. नेक्स्ट प्लीज. त्यामुळे आपण बघतोय की आता ह्या सगळ्या मिस युनिव्हर्स आहेत तुमच्या समोर, जेवढ्या सगळ्या आता दिसत आहेत ना स्क्रीनवरती, या सगळ्या मिस युनिव्हर्स आहेत. आणि या सगळ्या मिस युनिव्हर्स त्यांच्या ब्युटीसाठी त्यांना ते अवॉर्ड्स दिले गेले. मग आता ही ब्युटी फक्त स्किनला बघून दिली गेली का? स्किन इज द ब्युटी इज द स्किन लेअर डीप ओनली. ब्युटी ही फक्त स्किन लेअर डीप असते. तर ही जी ब्युटी तुम्ही आता तुमच्या समोर बघताय, या सगळ्यांमध्ये जी बघताय, ही प्रत्येकाची ब्युटी वेगवेगळी आहे. आणि ती त्यांनी घेतलेल्या त्यांच्या आहारानुसार, दृश्यानुसार, देशानुसार, बलानुसार, काळानुसार. नेक्स्ट स्लाइड रोशन. या प्रत्येक गोष्टीनुसार ही स्किन काय होते इथं वेगवेगळी आपल्याला निर्माण झालेली बघायला मिळते. त्याचबरोबर नुसत्या युनिव्हर्स मध्ये नाही तर वेगवेगळ्या स्टेट मध्ये सुद्धा. आता तुम्ही इथं या पुढच्या स्लाइड मध्ये वेगवेगळ्या स्टेट मधली ब्युटी बघताय की केरळची स्किन वेगळी, तिकडे जम्मू काश्मीरच्या मुलीची स्किन वेगळी, इकडे कन्याकुमारीतल्या मुलींची स्किन वेगळी, आसामची वेगळी, मेघालयची वेगळी, सगळे. नेक्स्ट स्लाइड. तर या प्रत्येक ठिकाणची स्किन कशी आहे हो, तर वेगवेगळे. म्हणजे बघा, प्रत्येक ठिकाणचा आहार वेगळा आहे, दृश्य वेगळं, देश वेगळा, बल वेगळं, काल वेगळं. म्हणजे आता तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट लक्षात आला. 3+7+3+5+6+11 या प्रत्येकाचा षड्रसात्मक आहार, त्यांचं दृश्य, देश, बल, काल, वय, प्रकृती, अणल, सत्व, सात्म्य, आहार, अवस्था, या सगळ्या गोष्टींचा त्यांची त्वचा निर्मितीमध्ये खूप मेजर रोल आहे. नेक्स्ट स्लाइड तुम्ही आता इथे बघताय, जी तुम्हाला थोडस चायनीज भाषेमध्ये दिसते, पण ती चायनीज भाषा नाहीये, ती संस्कृत भाषा आहे. आणि कदाचित लॅपटॉप सपोर्टिव्ह नसेल त्या भाषेला, त्यामुळे तो श्लोक तुम्हाला दिसत नाहीये. तो श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवतो काय आहे तो.
तुमच्याकडे सुद्धा तो श्लोक आहे तो क्षारीर मधला सुश्रुतांचा. तस्य खलु प्रवृत्तस्य शुक्र शोणितस्य अभिपच्यमानस्य क्षरस्यैव संतानिकाः सप्तत्वचो भवन्ति. मग सप्तत्वच अस्त्रुजा, मग तिचे प्रकार अवभासिनी, लोहिता, श्वेता, ओके, ताम्रा, वेदिनी, रोहिणी आणि मांसधरा याचं ग्रंथोक्त वर्णन असणारे या 2 स्लाइड आहेत आणि या दोन्ही स्लाइड मध्ये हे सगळे श्लोक आपण काय म्हणूयात वर्णन केलेले आहेत. नेक्स्ट स्लाइड रोशन. तर आता मग आपल्याला काय करायचं, तर आता आपण हे एवढं सगळं गावभरची त्वचा, जगभरची त्वचा आपण बघितल्यानंतर आपल्याला आयुर्वेदीय पद्धतीने, यस या स्लाइडवर थांब, आयुर्वेदीय पद्धतीने, आयुर्वेद आणि ॲलोपॅथिक पद्धतीने ही त्वचा आणि तिचे लेअर आपल्याला शिकून घ्यायचे. ओके, मग किती लेअर आहेत त्वचेवरती, तर साधारण आयुर्वेदानुसार 7 लेअर आहेत. अवभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी आणि मांसधरा. मॉडर्न नुसार सुद्धा बघा, आता ही काय गंमत आहे, म्हणजे मी जे नेहमी म्हणतो की काय ग्रेटनेस होता आपला आचार्यांचा, काय ब्युटी होती की अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फार्मॅकोलॉजी हे सगळं कवितेमध्ये गद्यात आणि पद्यात लिहिणं हे जोक नाहीये. आणि त्यावेळी म्हणजे अगदी ऑलमोस्ट मिनिमम आपण 3000 to 5000 इयर्स बिफोर असा जरी विचार केला तरी त्यावेळी डिसेक्शन करून त्वचेचे 7 लेअर सांगणं, जे आताही मॉडर्न सायन्सने तेच 7 सांगितलेले आहेत. मॉडर्न मध्ये बघतो आपण हॉर्नी लेअर, स्ट्रॅटम लुसिडियम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम, माल्फिंजियन लेअर किंवा पॅप्युलर लेअर, रेटिक्युलर लेअर, सबक्युटेनियस टिश्यू अँड मसल्स, इपिडर्मिस आणि डर्मिसची विभागणी करून हे जे 7 लेअर येतात तेच आयुर्वेदात सांगितलेले. म्हणजे काय ब्युटी आहे आपल्या आचार्यांची हे लेअर सांगताना. आता या लेअरच्या फॉर्मेशन मध्ये पण एक गंमत दडलेली आहे, ती गंमत पण आपण बघूयात. नेक्स्ट प्लीज. आता तुम्ही ही स्लाइड बघा आणि या स्लाइडचा विचार करा. आता तुम्ही आता मी जी क्षीरसेव संतानिका, दुधाची जी उपमा आपण बघितली ती उपमा आठवून बघा आणि असा विचार करा की दुधाचा पातेला आहे, पातेल्यामध्ये दूध आहे, खालून गॅस शेगडी चालू आहे, अग्नी चालू आहे. जसा जसा अग्नी लागणार आहे तसं तसं दूध गरम होणार आहे, त्याचा एक एक लेअर तयार होणार आहे आणि तो लेअर तयार होऊन सगळ्यात वरती जाणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिला लेअर कुठे येणार हो, सगळ्यात वरती येणार. अगदी बरोबर. दुसरा लेअर कुठे येणार, त्याच्या वर जाणार का त्याच्या खाली जाऊन बसणार आहे, येस त्याच्या खाली दुसरा लेअर येणार. मग तिसरा लेअर अजून त्याच्या खाली, मग चौथा लेअर अजून त्याच्या खाली, असं करत 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 7 लेअर. म्हणजे दूध उकळल्यानंतर 7 पदरी एवढ्या जाडीची साय तयार होते. म्हणजे मलाई किती जाडीची आहे, तर 7 पदरी 7 लेअरची ती मलाई तयार झाली. आणि कशी तयार झाली बघा, पहिला लेअर रसधातूचा तयार झाला, मग दुसरा रक्ताचा, तिसरा मांसाचा, मग मेदाचा, अस्थिचा, मज्जेचा आणि शुक्राचा, असे 7 धातूंचे 7 लेअर तिथे तयार झाले. आणि म्हणून अवभासिनी हा रसधातूचा लेअर आहे, लोहिता हा रक्तधातूचा लेअर आहे, श्वेता हा मांस धातूचा लेअर आहे, ताम्रा मेधाचा आहे, वेदिनी अस्थिचा आहे, रोहिणी मज्जेचा आहे आणि मांसधरा हा शुक्राचा लेअर आहे. अशा पद्धतीने जर आपण वेगळ्या पद्धतीने नुसत्या अनुमान प्रमाणाने आणि उपमान प्रमाणाने क्षरसेव संतानिकाचा आपण सूत्र विस्तार केला तर एवढी माहिती आपल्या समोर येते. आणि म्हणून आपल्याला अवभासिनीतले जे व्याधी सांगितलेले आहेत, म्हणजे ग्रंथकर्ते ज्यावेळी सांगतात की सिद्म पद्म कंटक अधिष्ठाना अशा पद्धतीने, ओके, द्वितीय लोहिता नाम व्रीही षोडश भाग प्रमाणा तिलकालक नेच्छ व्यंग अधिष्ठाना हा असं ज्यावेळी म्हणतात त्यावेळी नेच्छ व्यंग तिलकालक हे रक्तधातू ट्रीट केल्याशिवाय बरे न होणारे आजार आहेत. सिद्मकुष्ठ वगैरे अशा पद्धतीचे पद्मकंटक वगैरे रसधातू ट्रीट केल्याशिवाय बरे होत नाहीत. तसं तृतीय श्वेता नाम चर्मदल अजगल्लिका मशक अधिष्ठाना जे म्हटलेलं आहे ते चर्मदल अजगल्लिका मशक हे मांस धातू दृष्टीतून निर्माण होणारे आजार आहेत आणि मांस धातू ट्रीट केल्याशिवाय ते बरे होत नाहीत. म्हणजे आपल्याला चॅनल्स मिळाले. लक्षात आलं का तुम्हाला, कोणता आजार बरा करायचा, कोणता ट्रीट करायचा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा चॅनल आपल्याला या सहाय्याने मिळालेला आहे. एवढंच नव्हे, अजून गंमत बघा, 3 प्रकारचे व्याधी होणार आहेत त्वचेवरती. एक तर एक्सटर्नल इंजुरी कुठलीही किंवा इंटरनल काहीतरी घटित होऊन, आता कोणत्याही पद्धतीने झालं तर तिथे व्याधी एकतर वृद्धात्मक असणारे, स्वस्थानात असणारे किंवा क्षयात्मक व्याधी असणारे. वृद्धात्मक व्याधी म्हणजे त्वचेवरती काही वाढणं,
स्वस्थानात म्हणजे त्वचेच्या लेअर वरती येणं, आणि क्षयात्मक म्हणजे त्वचेमध्ये एखादा खड्डा पडणं. ओके, सिंपल बघा. देर आर 3 टाइप्स ऑफ डिसीजेस अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स ऑल्सो. Elevated, flat and depressed. There are only 3 types of skin diseases according to the modern science: elevated, flat and depressed. All the pimples, papules, macules, okay, all the elevated diseases comes under the elevated pattern. All the flat diseases like नेच्छ, व्यंग, तिलक आलक, तसं मोल वगैरे वगैरेचे सगळे पिट्रियासिस अल्बा, पिट्रियासिस वर्सिकलर, हे सगळे डिस्कलरेशनचे डिसीजेस, पिगमेंटेशनचे डिसीजेस, हे सगळे फ्लॅट स्किन सरफेस वरती येतात. आणि सगळे डिप्रेस्ड जे आहेत म्हणजे अल्सर आहे, वुंड आहे, डायबिटिक वुंड आहे, ओके, ओझिंग आहे, वुंड कट आहे, हे सगळे जे डिप्रेस्ड आहेत हे डिसीजेस डिप्रेस टाइप ऑफ स्किन डिसीजेस मध्ये मॉडर्न नुसार येतात. म्हणजे आयुर्वेदानुसार बघितलं तर आपण वृद्धात्मक, स्वस्थानात आणि क्षयात्मक असे 3 प्रकारचे त्वक व्याधी आपल्याला बघायला मिळतात. आणि मॉडर्न मध्ये सुद्धा आपल्याला एलिव्हेटेड, फ्लॅट आणि डिप्रेस्ड स्किन डिसीज आपल्याला बघायला मिळतात. साधी गंमत बघा, तुम्हाला थोडंसं खरचटलं, त्वचेला थोडंसं खरचटलं तर असं धातू निघणार आहे, म्हणजे फक्त पाणी आल्यासारखं होणार आहे ना. अजून थोडंसं खरचटलं तर रक्त निघणार आहे, अजून थोडं खरचटलं तर मांस निघणार आहे, अजून जोरात खरचटलं तर बरसा पण निघणार आहे, म्हणजे मेद पण निघणार आहे, अजून जोरात लागलं तर अस्थि पण निघणार आहे तिथला, अजून जोरात लागलं तर बोन फ्रॅक्चर होणार आहे, मज्जा निघणार आहे, अजून जोरात लागलं तर शुक्र पण डॅमेज होणार आहे तिथलं, आणि मग स्किन हिलिंग व्हायला तिथे प्रॉब्लेम येणार आहे, स्किन लवकर हील होणार नाही. हा कन्सेप्ट तुम्हाला बर्न मध्ये खूप उपयोगी पडेल. तुम्हाला छोटंसं भाजलं, तव्यावरती स्वयंपाक करताना थोडासा तव्याचा चटका बसला तर रसधातू थोडी दृष्टी झालेली असते, थोडं डिस्कलरेशन येतं, अवभासिणीचा कलर गेलेला असतो, एक 2-4 दिवसांनी परत तो कलर येतो. थोडा जोरात चटका बसला तर तिथे रक्त साकाळ्यासारखं होतं, अजून जोरात बसला तर मांसापर्यंत जातं आणि तिथली स्किन कोणी विचारतं आपल्याला, अच्छा तुला भाजलं होतं का इथं, इथपर्यंत होतं. अजून मोठा चटका बसला तर मेद धातू पण डॅमेज होतो, अस्थि डॅमेज होतो, मज्जा डॅमेज होतो, शुक्र डॅमेज होतो, म्हणजे तिथे तांबरा, वेदिनी, रोहिणी, मांसधारा डॅमेज होते. आणि ज्या ज्या बर्न मध्ये शुक्रापर्यंत बर्न केलेला असतो तिथे पुन्हा स्किन प्राकृत होऊ शकत नाही, कारण त्वचा निर्माण करणारा शुक्र धातूच त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे लक्षात आलं, फक्त स्किनच्या लेयर्स 7 धातूंचं आपण सूत्रविस्तार इथं बघितला तर किती मोठं नॉलेजचा एक गंगा आपल्याला इथे मिळते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. त्याच पद्धतीने हे जे पहिलं अवभासिणी त्वचा सांगितलेली आहे, त्या अवभासिणीत श्लोक काय म्हटलेला आहे ग्रंथकर्त्यांनी, प्रथमा अवभासिणी नाम सर्व वर्णानाम अवभासयती पंचविधम छायाच प्रकाशयती. पंचविध छाया या अवभासिणीमध्ये दडलेल्या आहेत असं सांगितलं. आता कुठल्या कुठल्या छाया आहेत बरं? नाभसी, वायवी, आग्नेयी, अंबसी आणि पार्थिव या पंचविध छाया आहेत. म्हणजे आले की नाही 5 महाभूत येतं, पृथ्वीची पार्थिव, आपाची अंबसी, तेजाची आग्नेयी, वायूची वायवी, आकाशाची नाभसी. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 महाभूत सुद्धा त्वचेमध्ये आहेत. म्हणजे आता मी जे तुम्हाला इक्वेशन दिलं ते आठवतंय का? 3 दोष त्वचेमध्ये आहेत, 7 धातू त्वचेमध्ये आहेत, 3 मल त्वचेमध्ये आहेत, पंचमहाभूत त्वचेमध्ये आहेत, षड्रस त्वचेमध्ये आहेत, आणि पुढे एकादशविध भाव आपल्याला त्वचेत बघायचे. म्हणजे 3 + 7 + 3 + 5 + 6 + 11 असा एवढा मोठा पॅटर्न आपल्याला त्वचेमध्ये बघायचा आहे. त्यातला निम्मा पॅटर्न आपला बघून झालेला आहे. त्याचबरोबर प्रभा, रक्ता, पीता, सीता, शावा, हरिता, पांडुरा, असिता अशा वेगवेगळ्या प्रभा ज्या तिथे प्रकट होत असतात त्या सुद्धा आपल्याला त्वचेच्या सहाय्याने त्वचेवरती बघायला मिळतात. आणि व्याधी निर्मितीमध्ये रिष्ट अरिष्ट लक्षणांमध्ये, ओके, त्यानंतर एखाद्या व्यक्तीची प्रभा कशी आहे ही समजून घेण्यामध्ये आपल्याला यांचा फार मोठा फायदा होतो, फार मोठा रोल होतो. आणि म्हणून त्वक शारीर गंमत म्हणून जरी आपण वाचत असलो तरी त्याचा अप्लाइड एस्पेक्ट नेहमी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा, की जो तुम्हाला व्याधीचं निदान करण्यासाठी आणि पुढे जाऊन औषधी निर्मिती करण्यासाठी वापरायला मिळेल. या छायांच्या आणि प्रभेच्या प्रकारानुसार आम्ही कायायुर्वेद मध्ये 5-in-1 नावाची एक मशीन डेव्हलप केली, की ज्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 महाभूतांचे 5 प्रोब त्याला दिलेले आहेत. पृथ्वीमध्ये क्रिस्टल प्रोब आहे, त्यानंतर अंबसीमध्ये हायड्रा जेट आहे, त्यानंतर तेजमध्ये तिथे एक डायमंडचा आपण हे दिलेला आहे, हिटिंग पॉइंट दिलेला आहे, वायूमध्ये एअर जेट दिलेला आहे,
नाभसीमध्ये एक व्हॅक्युम क्लीनर दिलेला आहे. म्हणजे त्वचेचे सगळे लेयर्स, म्हणजे आज तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानंतर जे फेशियल करता, लेप करता, तिथं व्हॅक्युम क्लिनिंग करता किंवा हायड्रा फेशियल करता, डायमंड क्रिस्टल मायक्रोडर्माब्रेजन करता, हे सगळं काय, यू आर जस्ट प्लेइंग ऑन द प्रभा अँड छाया ऑफ द अवभासिनी. आणि हे सगळं तुम्ही फक्त अवभासिनी लेअर वरती करत असता. म्हणजे बघा किती मोठा कन्सेप्ट आहे हा. अख्खं कायायुर्वेद याच्यातून निर्माण झालंय. याचा अर्थ हा कन्सेप्ट किती मोठा असू शकतो याचं गांभीर्य तुम्हाला नक्कीच आलं पाहिजे आणि अभ्यास करताना तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे. ओके, नेक्स्ट पॉइंट. मग आपण बघतोय की त्वचा आणि त्रिदोष, जसं आपण आता सप्तधातू ही जाता जाता बघितली, तसं पुन्हा अजून वेगळ्या पद्धतीने आपण बघतोय. त्यामुळे आपल्या पूर्ण शरीरावरती जसं आपण वयोहरात्री भुक्तानामचे अंत मध्य अधिका क्रमात असे 3 भाग वाताचे, पित्ताचे आणि कफाचे पाडतो आपण, तसं त्वचेत अजून आतमध्ये काय दडलंय, वाताचं स्पर्शनेंद्रिय त्वचेत दडलेलं आहे, पित्ताचं भ्राजक पित्त त्वचेत दडलेलं आहे, कफाचा तर्पक कफ नरिशमेंटसाठी त्वचेमध्ये दडलेला आहे. हे आपण बघितलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. त्याचबरोबर समजा वात डॉमिनन्स, एखादी स्किन तुमच्या समोर आली, पेशंट आलाय, तर तुम्ही कसा ओळखायचा तो की याची स्किन वाताने अफेक्टेड आहे? तर तिथे ड्रायनेस ऑफ स्किन असला पाहिजे, क्रॅक्स आणि फिशर्स स्किन मध्ये असले पाहिजे, स्केलिंग ऑफ स्किन असलं पाहिजे, रफनेस आणि हार्डनेस असला पाहिजे, त्यानंतर पेनफुल स्टेटस तिथलं असलं पाहिजे, ब्लॅकिश डिस्कलरेशन असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्या तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहात, ही वात डॉमिनन्सची स्किन आहे. ओके, आदरणीय गोपाकुमार सरांनी सुद्धा एवढं सुंदर सरांच्या आता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे कोर्सेस मध्ये सुद्धा आणि काया केश कल्पनामध्ये सुद्धा व्याख्यानं झाली. एवढ्या सुंदर पद्धतीने सरांनी सुद्धा हा विषय सांगितलेला आहे. म्हणून वेगवेगळ्या वैद्यांकडून तुम्ही एकच विषय शिकून घेतला पाहिजे. म्हणजे आता समजा त्वकशारी माझ्याकडून, गोपाकुमार सरांकडून, नानल सरांकडून, जुवेकर सरांकडून, जमदग्नी सरांकडून, असं तुम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या वैद्यांकडून एकच गोष्ट शिकणार, त्यावेळी तुम्हाला आयुर्वेदातले अनेक अस्पेक्ट्स, अनेक अँगल्स त्या गोष्टीचे समजणार आहेत आणि आपली विजन त्या त्वकशारीरकडे, त्या आयुर्वेदातल्या एखाद्या मुद्द्याकडे बघण्याची वाढणार आहे. एनिवे, वात डॉमिनन्सची स्किन कशी ओळखायची समजली तुम्हाला. नेक्स्ट बघूयात पित्त डॉमिनन्सची स्किन. सो इन नेक्स्ट स्लाइड आपण बघतोय की तिथे जर रेडिश डिस्कलरेशन असेल, मॅक्युलो पॅप्युलर लिजन्स तयार झालेले असतील, बर्निंग पेन असेल, ब्लडी पस डिस्चार्ज तिथं असेल किंवा लोकल टेम्परेचर इन्क्रीज झालेलं असेल, तर ती स्किन कशाची आहे, ती पित्त डॉमिनन्सची स्किन आहे. आपल्याला ती डिसीज फॉर्मेशन मध्ये पण ओळखता आली पाहिजे आणि आपल्याला ती प्राकृत आहे का विकृत आहे या दृष्टीने पण ओळखता आली पाहिजे. म्हणून आता प्रत्येक व्यक्तीला जी त्वचा निर्माण होणार आहे, तिचा जो वर्ण असणार आहे, दोन, म्हणजे तिला एक प्राकृत झाला आणि मग दुसरं त्याच्यात विकृती काय झाली, या दोन गोष्टी तुम्हाला शोधायच्या. एक वैद्य होते फळसनकर शास्त्री, पुण्यामध्ये जुवेकर सर, त्यांच्याबद्दलच्याही काही गोष्टी नेहमी सांगायचे. त्यांच्या क्लिनिक मध्ये लिहिलं इथं, रोग आणि रोग्याची परीक्षा करून मिळेल असा बोर्ड बाहेर लिहिलेला होता. म्हणजे काय, प्रकृती आणि विकृतीची परीक्षण हे वैद्याने केलं पाहिजे. प्राकृत वाताची त्वचा आहे, प्राकृत पित्ताची त्वचा आहे का प्राकृत कफाची त्वचा आहे, हे तुमचं प्राकृत परीक्षण झालं. आणि आता त्वचेवरती आलेला व्याधी हा वात डॉमिनन्स आहे, पित्त डॉमिनन्स आहे की कफ डॉमिनन्स आहे, म्हणजे वात बहुल, पित्त बहुल का कफ बहुल व्याधी तिथे निर्माण झालेला आहे हे बघणं, हे झालं त्याचं विकृती परीक्षण. म्हणून आता आपण अजून एक नवीन मुद्दा शिकलो इथं त्वचेमध्ये की त्वचेचं प्राकृत परीक्षण आणि त्वचेचं विकृत परीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. म्हणून कफामध्ये बघतोय आपण व्हायटिस डिस्कलरेशन, रेज स्किन लिजन्स, वेसिकल्स, बुली फॉर्मेशन्स, सिव्हिअर इचिंग, थिक डिस्चार्ज किंवा क्रॉनिक कोर्स तिथे असेल तर तो, किंवा एखाद्या डिसीजचा रिकरन्स दिसत असेल तर तो आपल्याला कफ डॉमिनन्स स्किन डिसीज आहे असं म्हणता येतं. म्हणून आता तुम्ही आजपासून काय करायचं, कोणाची, तुमचे मित्र मैत्रिणी कोणाची त्वचा बघितली की जी प्राकृत त्वचा कोणत्या दोषाची असणार आहे हे बघायचं आणि याला विकृती झाली तर कोणत्या दोषाची डॉमिनन्सी आहे हे शोधण्याचा प्रयत्न करायचा. किंवा कोणताही स्किन डिसीज, फंगल इन्फेक्शनचे किंवा कोणतेही तुमच्या समोर आले की त्यांचं वातज, पित्तज आणि कफज डायग्नोसिस पहिल्यांदा तुम्ही दोष बहुलता लिहायला सुरुवात करायची. मग दुसरं काम काय करायचं, धातूंचं बल त्याच्यातलं लिहायला सुरुवात करायचं. नेक्स्ट स्लाइड. मग आपण बघतोय की आता या त्वचेमध्ये 7 धातू इन्व्हॉल्ड असणार आहेत. आपण बघितलं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. मग याच्यानुसार त्याचं काय बिघडलेलं आहे याचा अभ्यास करायला तुम्ही सुरुवात करायची. म्हणजे तुम्हाला अवभासिनी, लोहिता, श्वेता, तांबरा, वेदिनी, याच्यात काय बिघडलंय ते पर्यंत तुम्ही आपोआप काय होणार आहात, पोहोचणार आहात.
सेकंडली दुधाचे लेयर्स मी तुम्हाला सांगितलं, तसंच आलेला स्किन डिसीज किती लेयरचा आहे हे तुम्हाला कळणार आहे. मग हा रसापर्यंतच आहे, हा रक्तापर्यंत गेलाय, हा मांसापर्यंत गेलाय, हा मेदापर्यंत गेलाय, त्याच्यावरून तुम्हाला याला किती ट्रीटमेंट द्यायची, किती महिने ट्रीटमेंट द्यायची, कोणती ट्रीटमेंट द्यायची ही गोष्ट ठरणार आहे. ओके. प्लस काही गोष्टी टिपिकली धातूशी निगडीत असतात, म्हणजे रससारता ही त्वक सारतेची रिफ्लेक्शन करणारे आहे. त्यानंतर भ्राजिष्णू, श्रीमद भ्राजिष्णू हे रक्त धातूच्या आधिपत्याखाली वर्णन केलेलं आहे. मांस व स्रोतसाचं मूलस्थान ही त्वचा सांगितलेली आहे. ओके. व्रणादी विशेषणांमध्ये स्नेहो हे मेदाबद्दल त्वचेबद्दल वर्णन केलेलं आहे. अस्थि धातूमध्ये वात अस्थि आश्रयाश्रयी संबंध सांगितलेला आहे. स्पर्शनेंद्रिय सगळं वाताचं जे आहे ते त्वचेवरती आहे, म्हणजे डायरेक्टली अस्थिचा आणि त्वचेचा किती जवळचा संबंध आहे हा आपल्याला इथं ग्रंथोक्त बघायला मिळतोय. स्निग्ध वर्ण हा मज्जेचा सांगितलेला, मज्जेच्या तंतूंमध्ये सगळा स्पर्श दडलेला आहे हे आपण बघतोय, तो आपल्याला त्वचेच्या साहाय्याने बघायला मिळतो. शुक्रव स्रोतस प्रसन्न स्निग्ध वर्ण भ्राजिष्णू किंवा त्वचेला हात लावल्यानंतर व्यक्त होणार शुक्र, व्यक्त होणार प्रेम, हे सगळं शुक्राच्या आधिपत्याखाली येतंय. याच्या साहाय्याने सुद्धा आपण त्वचेचा आणि सात धातूंचा संबंध जाणून घेऊ शकतो. त्याच पद्धतीने आपण बघायचंय की डिसीजच्या बाबतीत काय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. मग आपण डिसीजच्या बाबतीत बघितलं तर तुम्हाला त्वचेचे वेगवेगळे डिसीज बघायला मिळतील. सिस्ट, फिशर, मॅक्युल, नोडूल, पॅप्युल, पॉलिप, पस्च्युल, वेसिकल किंवा व्हिली अशा पद्धतीचे. मग आता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड स्ट्रक्चर काय, म्हणजे बघा त्वचेवरती उंचवटा आला तर त्याच्यामध्ये रसधातू साठलाय का, रक्तधातू साठलाय का, मांस धातू साठलाय का, मेद धातू साठलाय, बघा ना. म्हणजे तुम्हाला हा नुसताच पॉस्च्युल आहे का, हा पॅप्युल आहे का, याच्यामध्ये ऑकल्ड ब्लड आहे का, हा याच्यामध्ये सिस्ट आहे, मग सिबेसिस सिस्ट आहे का, फायब्रॉइड सिस्ट आहे, मेदाचे आहे का, मांसाचे आहे का, स्वेदाचे आहे, हे ठरेल. आणि त्याच्यानुसार चिकित्सा करणं तुम्हाला सोपं जाणार आहे. म्हणजे कसली गंमत आहे ना, किती सोपं केलं आता आयुर्वेद. रसधातू गेलाय, रसाचं विमार्ग गमन आहे, रक्ताचं विमार्ग गमन आहे, मांसाचं आहे का मेदाचं आहे हे शोधायचंय, किंवा हे मिक्स पण असू शकतं. म्हणजे गर्भाशयाच्या सिस्ट पासून, गर्भाशयाला पण त्वचा आहे ना, गर्भाशयाच्या सिस्ट पासून स्किन पर्यंतच्या कोणत्याही सिस्ट मध्ये तुम्ही ही मेथोडॉलॉजी वापरून तुम्ही त्याचं हेच तर काय आयुर्वेदचं वैशिष्ट्य आहे आपल्या, की अशा पद्धतीच्या मेथोडॉलॉजीनुसार डायग्नोसिस डिसीजचं केलं जातं आणि मग त्याची ट्रीटमेंट प्लॅन केली जाते. त्यामुळे तिथला सक्सेस रेट हा आपल्याला जास्त मिळतो. नेक्स्ट स्लाइड. त्वचा आणि मलाचा संबंध आपण बघतोय. मूत्र, स्वेद आणि पुरुष मल हे त्वचेशी कसे निगडित आहेत आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की मूत्रस्य क्लेद वहनम, क्लेद हे रस अहरह गच्छति ते रसा, त्याच्याबरोबर रसरक्त संवहनामध्ये क्लेदाचं वहन होत असतं आणि मूत्र त्याला वाहून घेत असतो. हे टिपिकल इक्वेशन तुम्हाला कामलेमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे कामलेमध्ये वृद्धपत कामलेत किंवा बहुपित्त कामलेमध्ये आपण बघत असतो की युरिनचा कलर, स्किनचा कलर, पित्त होणं, त्याच्या मागचं लॉजिक, मूत्राचं लॉजिक, क्लेदाचं लॉजिक आणि पित्ताचं लॉजिक, याच्यावरून आपल्या लक्षात येतं की त्वचेचा आणि मूत्राचा संबंध किती जवळचा आहे. श्वेत प्रवर्तन त्वचेमधूनच होतं, त्यामुळे आपल्याला त्याचा संबंध माहितच आहे. आणि पुरुष हे इंद्रिय स्थानामध्ये आपल्याला त्वचेचा आणि पुरुषाचा संबंध बघायला मिळतो. इंद्रिय स्थानामध्ये अरिष्ट लक्षणांमध्ये त्वचेला मूत्रगंध येणं, त्वचेला पुरुष गंध येणं असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे इनडायरेक्टली विमार्ग गमनच आहे पुरुषाचं त्वचेतून, त्यामुळे त्या पुरुषाला पुरुष गंध येतोय त्वचेला आणि तो व्याधीचं साध्यत्व आपल्याला ठरवता येतं. व्याधीचं किती क्रॉनिसिटी आहे ती पण आपल्याला ठरवता येते आणि म्हणून या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पुढचा बघतोय आपण की पंचमहाभूत, आताच बघितलं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश नुसार अजून काय बघायला पाहिजे तिथे, तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. त्यामुळे प्रत्येक त्वचेचा शब्द वेगळा, म्हणून तर आपण अनाह ध्वनीपासून सगळे ध्वनी पोटावरती वगैरे उदर परीक्षणामध्ये दर्शन, स्पर्शन, प्रश्नही तीनही गोष्टी त्वचेमध्ये वापरता येतात. दर्शन परीक्षा तुम्ही त्वचेचीच करणार आहात, स्पर्श परीक्षा पण तुम्ही त्वचेची करणार आहात आणि प्रश्न परीक्षाही तुम्ही त्वचेवरतीच विचारणार आहात वेगवेगळ्या पद्धतीने. थंड सहन होतं का, गरम सहन होतं का, दाबल्यावर दुखतं का, हे होतं का, स्पर्शासहत्व आहे का, नाही आहे का. म्हणजे काय हो, दर्शन, स्पर्शन, प्रश्न परीक्षेला आपण त्वचा वापरत असतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सुद्धा आपण त्वचेचे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशानुसार त्या त्वचेवरतीच बघत असतो. आणि त्वचेतले जे मल आहेत, नेक्स्ट स्लाइड, पुरुष, मूत्र आणि स्वेद हे सुद्धा आपण याच्या सहाय्याने बघत असतो. म्हणजे नेक्स्ट स्लाइड प्लीज.
नेक्स्ट अँड लास्ट स्लाइड. म्हणून आपण बघतोय की आयुर्वेदानुसार जर त्वक शारीर हा एक वेगळा विचार आपण बघायचं ठरवलं तर आता मी तुम्हाला खूप ठिकाणातून फिरवून आणलंय बरं का. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करणं म्हणजे त्वक शारीर आहे. म्हणजे त्वक बरोबर आशय बरोबर आमाशय म्हणजेच मलाशय हे कळणं. त्वक सारता हीच रस सारता, त्वचेमध्ये असलेलं रक्त, कफ, पित्त, वात हा संबंध कळणं. एवढंच नव्हे, ग्रंथ वाचायला घेतला आपण तर आपल्याला येतं की कुष्ठामध्ये किंवा श्वेत्रकुष्ठामध्ये हेतू सांगताना असं सांगितलेलं आहे की साधू निंदा गुरु निंदा करणं हे कुष्ठाचं कारण आहे आणि आपल्याला कळतच नाही हे. आणि आपण फर्स्ट इयर मध्ये हसतो, सेकंड इयर मध्ये हसतो, काय गुरुची निंदा केली म्हणून काही कुष्ठ होतो का? काही आयुर्वेदात शिकवतात, काही सांगतात आणि आपण कळत न कळत सुद्धा एखाद्या आपल्या टीचर वरती वगैरे सुद्धा टॉन्ट मारतो. पण एव्हरीथिंग इज काउंटेड. गंमत बघा इथे काय सुंदर आहे. आता हेतू जर विचार केला आपण की गुरु निंदा किंवा साधू निंदा हा श्वेत्रकुष्ठाचा हेतू आहे, तर कोणतीही निंदा करायची म्हणजे काम कोणाचं आहे? हो, मनाचं काम आहे. एखाद्याला वाईट बोलून बघा, एखाद्याबद्दल वाईट बोलून बघा, आपल्याला स्वतःला थोडं गिल्टी फिलिंग होतं. म्हणजे आपण विचार करत राहतो, चिंता करतो की यार मी खरंच याला असं बोलायला पाहिजे होतं का? मी चुकीचं तर नाही बोललो ना, आपण विचार करतो. म्हणजे आपलं मनोवळ स्रोतच दुष्ट होतं. चिंतनांच्या ती चिंतनात रसवळ स्रोतच आपलं दुष्ट होतं. कारण रसवळ स्रोतसाच्या दृष्टीत हे सांगितलेलं आहे. रस इज इक्वल टू त्वक बघितलंय आपण. म्हणजे रस सारता ही त्वक सारता आहे म्हणजे त्वक दृष्टी झाली. म्हणजे बघा, एक तुम्ही दिलेली शिवी, एक तुम्ही वापरलेला अपशब्द, एक तुम्ही केलेली निंदा ही मनोवळ स्रोतसाच्या दृष्टीचं लक्षात ठरलं. त्याने तुमची चिंता वाढली. चिंता वाढल्यामुळे रसवळ स्रोतस दृष्टी झाली. रसवळ स्रोतस हे त्वकवळ स्रोतसासोबत आहे. त्यामुळे त्वक दृष्टी झाली. त्वक दृष्टी झाल्यामुळे तिथे कफ दृष्टी झाली. कारण त्वक इज इक्वल टू कफ हे आहे, हे आपण बघितलं रसोपिश्लेष्मवत. कफदृष्टी झाल्यामुळे तिथे स्पर्शहानी झाली. स्पर्शहानी झाल्यामुळे हे कुष्ठाचं लक्षण आलं आणि कुष्ठ म्हणजे श्वेत्रकुष्ठ पण वर्णन केलेलं आहे. म्हणजे साधी गुरुनिंदा सुद्धा श्वेत्रकुष्ठाचं निदान होऊ शकतं, हेतू होऊ शकतो. आणि हा संबंध आपण अशा पद्धतीने त्वचेतले 3 दोष, 7 धातू, 3 मल, पंचमहाभूत सगळी स्रोतस त्वचेला अटॅच असणारी या पद्धतीने शिकलो तर आपल्याला हे व्याधीतले संबंध लक्षात येणार आहेत. आणि म्हणून आपण अशा पद्धतीने त्वक शारीर शिकताना आपण कामला, रक्तपित्त, ज्वर हे सगळे व्याधी हे त्वक शारीर मध्ये येणारे व्याधी आहेत. डर्मॅटॉलॉजी मध्ये येणारे व्याधी आहेत. नुसते फक्त हर्पिस झुस्टर किंवा नागिन ज्याला आपण म्हणतो ते किंवा स्किन डिसीज, फंगल इन्फेक्शन म्हणजे स्किन डिसीजेस नव्हे, तर स्किन डिसीजेस म्हणजे श्वेत्रकुष्ठापासून पेट्रियासिस अल्बापर्यंत सगळे. आणि म्हणून ते समजून घेणं हे फार गरजेचं आहे. म्हणून शारंगधरांचं महत्व इथं मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की आपण इतर ग्रंथकर्त्यांमध्ये असं शिकलो की रस सारता म्हणजे त्वक सारता असते. पण एक मात्र शारंगधर असे म्हणतात की तोच व्यक्ती रससार आहे म्हणजे तोच व्यक्ती त्वक सार आहे ज्याला कोणताही स्किन डिसीज नाही. बघा काय गंमत आहे. बाकीचे सगळे आचार्य रस सारता चांगली असेल तर त्वक सारता चांगली असं म्हणतात. पण शारंगधर म्हणतात की ज्याला कोणताही स्किन डिसीज नाही असाच व्यक्ती रससार आहे. म्हणजे आपल्याला इथून रससार असणं याचंही वेगळं महत्व त्वचेच्या अनुषंगाने समजलं. त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल संबंध आपण शिकला. त्वचा आणि छायेचा प्रभाचा महत्व पण आपण याच्यामध्ये शिकलो. ओके, धन्यवाद. मला वाटतं मी ऑर्गनायझरने दिलेल्या वेळेपेक्षा थोडासा वेळ जास्त खाल्लेला आहे, त्याबद्दल क्षमा. पण तुम्ही एवढा सुंदर पद्धतीने शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. जाता जाता एवढंच सांगेल की असा एक शेर आहे की हे असे बागेवरी उपकार केले, कत्तली करोणी फुलांच्या हार केले. आयुर्वेदाचं काय झालंय आपला, आयुर्वेदाचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर असे तुकडे केल्यामुळे अनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फार्मेकोलॉजी, गायनेकोलॉजी असे आयुर्वेदाचे तुकडे झाल्यामुळे आपण अखंड शरीर, अखंड त्वक, अखंड दोष, धातू, मल, महाभूत यांनी निर्मित झालेलं सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी सारखं अखंड बाग बघणं विसरून गेलेलो आहे. म्हणून हा जो शेर आहे, हे असे बागेवरी उपकार केले, कत्तली करुणी फुलांच्या हार केले. फुलांच्या कत्तली करून हार केले छोटे छोटे आणि आपण म्हणत बसलोय की बघा हा हार किती सुंदर आहे, हा हार किती सुंदर आहे. अरे हार सुंदर काय घेऊन बसला, बागेत जाऊन बघ ती बाग किती सुंदर आहे.
तसं नुसतं अनाटॉमी, नुसतं फिजिओलॉजी, नुसतं पॅथॉलॉजी, नुसतं फार्मेकोलॉजी असं वाचू नका. आयुर्वेद हा एक अखंड सुंदर हार आहे, ज्याच्यामध्ये त्वक शारीर क्रिया म्हणजे आयुर्वेदाची शारीरिक क्रिया रचना एका स्किन मध्ये तुम्ही रचनात्मक, क्रियात्मक, हेतूंचे, व्याधींचे, निदानाचे आणि औषधांचे असा सर्वांगीण अभ्यास फक्त जर एका गोष्टीचा केला, अख्खी बाग बघितली, तर तुम्हाला त्याचं जे महत्व आहे आणि आनंद आहे तो समजणार आहे. ओके, मी आशा करतो की इथून पुढच्या वाचनांमध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टीचा अंतर्भूत करून घ्याल, या पद्धतीने विचार कराल. आणि त्वक शारीर म्हणून जरी छोटा विचार मांडला असेल तरी केश शारीर, गर्भ शारीर, यकृत शारीर अशी सगळं आयुर्वेदातले शारीर रचनात्मक अवयवांना तुम्ही क्रियात्मक आणि चिकित्सात्मक दृष्टीनेही वाचाल. ही जी तुम्हाला एक विजन 3+7+3+5+6+11 हा जो मॅथमॅटिकल पॅटर्न दिलेला हा पॅटर्न ग्रंथोक्त तुम्ही त्याच्यात वापराल अशी आशा व्यक्त करतो. आणि माझं आजचं व्याख्यान मी इथेच संपवतो, थांबतो. काही शंका प्रश्न तुम्हाला असतील तरी तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतं सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलंय. जर कोणाला क्वेश्चन असतील तर चॅट बॉक्स मध्ये आपण शेअर करा. सर आपल्याला ओके नंतर व्हॉट्सअप थ्रू पाठवले तरी चालतील. ओके ओके चालेल. नंतर व्हॉट्सअप थ्रू पाठवले तरी चालतील. आपण सरांकडून त्या प्रश्नांची उत्तरं घेऊयात नंतर. मी सरांनी एवढं सुंदर मार्गदर्शन आपल्याला जवळपास 1.5 तास अखंडपणे न थांबता केलंय, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. आणि मी सुरभीला सरांचे आभार मानण्यासाठी आपल्या ग्रुपतर्फे सांगतो. सुरभी. हो, आवाज येतो ना माझा? हो हो. थँक्यू सो मच सर. सर विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आणि त्यांच्या शंकांचं समाधानकारक उत्तर देण्यात कधीच कमी पडत नाहीत, याचा प्रत्यय आपल्याला परत एकदा आलाय. आयुर्वेद आणि पाश्चात्य वैद्यकाचा मेळ घालत आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत इफेक्टिव्हली पोहोचवण्याचं जे कार्य केश आयुर्वेद आणि काय आयुर्वेदने केलंय, त्यातून नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे. सर, तुमच्या सदा हसतमुख आणि उत्साही स्वभावामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साह संचारतो नेहमीच. अतिशय सोप्या पद्धतीने त्वक शारीर आणि सुश्रुताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आम्हा विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल SVG ग्रुपकडून आणि सर्वच विद्यार्थ्यांकडून खूप धन्यवाद. आणि आपल्या पुढील कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सुरभी, धन्यवाद रोशन, धन्यवाद केदार आणि सर्वच उपस्थित अटेंडी. मला कोण कोण उपस्थित आहे समजू शकलं नाही, पण तरी सर्वांचं मनापासून आभार. मला इथे माझे विचार व्यक्त करायची संधी दिली. जे काही सुंदर होतं, चांगलं होतं ते शास्त्रकर्त्यांचं आणि गुरुवर्यांचं होतं. काही चुकलं असेल मांडताना, एक्सप्रेस करताना, तर ते चुका माझ्या आहेत आणि त्या माझ्यात समजून तुम्ही त्याला विसरून जाल असं मी आशा व्यक्त करतो. माझ्या चुका म्हणजे शास्त्राच्या चुका नव्हे. शास्त्र हे आपल्यापेक्षा ग्रेट आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ओके, आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपण आजचं सेशन इथे थांबवतोय. यानंतर पण आपल्याला कधीतरी सर मार्गदर्शन करणारच परत उपलब्ध असतीलच. आपण आजचं सेशन थांबूया तिथे आणि बाकीचे डिटेल्स आपल्याला सरांनी सांगितलेल्या वेबसाईटवर मिळतील. आणि SVG ग्रुपचे डिटेल्स पण संहितावाचनग्रुप@gmail.com याच्यावर तुम्हाला विचारू शकतात किंवा कोणाही ऑर्गनायझरला तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.